हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है, लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। परमेश्वर अच्छा है, देव चांगला आहे। प्रभु आज हमें उपवास प्रार्थना में लेकर आया आणि प्रभु आज आपल्याला उपवास प्रार्थनामध्ये घेऊन आला। आज 11 तारीख है आणि आज 11 तारीख आहे। 11 तारीख नहीं, 11वां दिन है, सॉरी। आणि आज 11 दिवस आहे। आज 11वां दिन है। प्रभु हमें 11वें दिन भी करने के लिए मदद किया आणि देवाने आज 11व्या दिवशी सुद्धा आपल्याला उपवास करण्यासाठी मदत केली। 11 दिन गड़बड़ी को दर्शाता है आणि 11वां दिवस हा गडबडीला दर्शवतो। लेकिन पण नियम शास्त्र के अनुसार बाइबल कहता है परमेश्वर गड़बड़ी का नहीं परंतु शांति का परमेश्वर। बाइबल मध्ये लिहिलेले आहे की देव गडबडीचा नाही परंतु शांतीचा देव आहे। धन्य है परमेश्वर जो आज आपको लेकर आया आणि धन्य आहे देव जो तुम्हाला आज घेऊन आला। तो आज आपकी जिंदगी की सारी गड़बड़ी परमेश्वर दूर करेगा आणि आज तुमच्या जीवनामध्ये जी काही गडबडी आहे ती देव दूर करेल। परमेश्वर को गड़बड़ी अच्छी नहीं लगती आणि देवाला गडबडी आवडत नाही। परमेश्वर शांति प्रिय परमेश्वर है। देव शांति प्रिय देव है। इसलिए परमेश्वर शांति परमेश्वर क्या करता है, शीघ्र ही तुम्हारे पैरों के नीचे शैतान को उछलवा आणि शांतीचा देव काय करतो, लगेच तुमच्या पायांखाली शैतानाला उचलून टाकतो। गड़बड़ी शैतान की ओर से, गड़बड़ी शैतानाकडून आहे। उसने सबसे पहले गड़बड़ी आदम और हवा की जिंदगी में डाली आणि त्याने सर्वात पहिली गडबडी आदम आणि हव्वाच्या जीवनामध्ये टाकली। इसीलिए वो फैमिली के पीछे हमेशा रहता है। म्हणून त्या कुटुंबाच्या मागे तो असतो, हर फैमिली के पीछे। आणि प्रत्येक कुटुंबाच्या परमेश्वर इस पृथ्वी पर फैमिली बनाया, देवाने या पृथ्वीवरती कुटुंब बनवलं और परमेश्वर हर फैमिली परमेश्वर की आणि प्रत्येक कुटुंब हे देवाचं आहे। इसीलिए वो हर फैमिली को सताता है, म्हणून तो प्रत्येक कुटुंबाला सतावतो। हर फैमिली में पुरुष के स्वभाव के अनुसार उनके बच्चों के ऊपर होने वाले प्रभाव से वो घर में गड़बड़ी डालता है आणि प्रत्येक कुटुंबामध्ये जे त्या घरातला पुरुष असतो ते पुरुषाच्या प्रभावामुळे मुलांमध्ये आणि त्या घरामध्ये गडबडी टाकतो। लेकिन हमारा परमेश्वर पर आपला देव फिर भी वो गड़बड़ी को दूर कर शांति देता है आणि तरी सुद्धा ती गड़बड़ी दूर करून तो शांति देते। ये हमारा परमेश्वर आणि हा है आपला देव। आज हम लोग 11वें दिन में हम देखेंगे, हम एलियाजर की फैमिली के बारे में हम देखेंगे आणि आज आपण 11व्या दिवसामध्ये एलियाजरचं कुटुंब बघूया। ये याजक का घराना है आणि हे याजकाचं कुटुंब आहे। आप देखेंगे निर्गमन अध्याय 28, आपण काढूया निर्गमन अध्याय 28 और उसका 1 आणि त्याचं 1 बहुत जरूरी है। आज के 11वें दिन में एलियाजर आणि खूप गरजेचं आहे 11व्या दिवशी एलियाजर, म्हणजे याजक बनाया है ना परमेश्वर ने हमें आणि देवाने आपल्याला याजक बनवलेला आहे। निर्गमन एक्सोडस चैप्टर 28, निर्गमन अध्याय 28 वर्स 1 and 2, त्याचे 1 आणि 2। निर्गमन अध्याय 28 वर्स 1 and 2, त्याचे 1 आणि 2। फिर तू इस्राएलियों में से अपने भाई हारून, नादाब, अबीहू, एलियाजर और इतमार नामक उसके पुत्रों को अपने समीप ले आना कि वे मेरे लिए याजक का काम करें, और तू अपने भाई हारून के लिए वैभव और शोभा के निमित्त पवित्र वस्त्र बनवाना। तुझा भाऊ त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजर व इतमार यांनी माझी सेवा करावी यासाठी त्यांना याजकी दीक्षा दी। देवासाठी अवरोध वेगळा केला गेला आहे ते दाखविण्यासाठी व त्याच्या याजकीय सेवेची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याच्याकरिता सुंदर व खास अशी वस्त्रे तयार करावी। आप आंखों को बंद करें, ये आपण डोळे बंद करू। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ, वचन की सेवा को आपके हाथ में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए सहायता करना। वचन की सेवा आपके हाथ में देती हूँ, वचन सुनने के लिए और सुनकर समझने के लिए और वैसी चाल चलने के लिए तो मदद करना। धन्यवाद देते हैं मेरे प्यारे पिता, वचन को आपके हाथ में देते हैं प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। पवित्र शास्त्र में बताता है कि हमारा परमेश्वर कुटुंब वसलेले परमेश्वर है आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की आपल्या देव कुटुंब वसलेले देव आहे। जैसे वो परमेश्वर कभी भी पुरुष को अकेला देख नहीं सकता आणि देव पुरुषाला कधी एकटा पाहू शकत नाही। जब परमेश्वर ने पुरुष की रचना की आणि जेव्हा देवाने पुरुषाची निर्मिती केली, पुरुष को परमेश्वर को खुद को एहसास हुआ, परमेश्वर को मालूम पड़ा कि वो अकेलेपन से गुजर रहा है आणि देवाला जाणीव झाली की तो एकटेपणातून जात
जात आहे, इसलिए परमेश्वर ने उसकी फैमिली बनाई म्हणून देवाने त्याचं कुटुंब ताकि बनवलं उसके साथ सदा रहे। की त्याच्यासोबत सदावर थोड़े राहील. समय की फैमिली नहीं होती। आणि थोड्या काळासाठी कुटुंब नसतं. परमेश्वर ने फैमिली पुरुष से बनाई है, आणि देवाने कुटुंब हे पुरुषापासून इसलिए बनवलं पुरुष हर घर का पुरुष हेड है। आणि प्रत्येक घराचा पुरुष हा हेड आहे. अगर पुरुष परमेश्वर का भय मानता है, आणि पुरुष जर देवाचं भय मानतो, परमेश्वर को आदर देता है, देवाला आदर देतो, प्रार्थना करता है, प्रार्थना तो करतो, उसकी पत्नी एक जैतून पौधे के सुंदर दाखलता के समान वो फूलेंगी फलेगी, आणि त्याची जी बायको आहे ती सुंदर द्राक्षावळीसारखी वाढेल. और उसके बच्चे जैतून पौधे के समान इर्द गिर्द उसके आजू बाजू में मेज के बाजू में रहेंगे। आणि त्याची मुलं जैतून वृक्षासारखी त्याच्या मेच्या बाजूला असते. इसका अर्थ ये है कि उसके लिए उसकी पत्नी अच्छी रहेगी याचा अर्थ असा आहे की त्याच्यासाठी त्याची बायको चांगली असेल और उसके बच्चे कभी उसको छोड़कर नहीं जाए। आणि त्याची मुलं त्याला कधी सोडून जाणार इसी नाही. कारण से प्रियो परमेश्वर चाहता है आणि देवाची इच्छा आहे कि पुरुष परमेश्वर का भय माने आणि पुरुषाने देवाचं भय मानावं और उसकी जिंदगी में सबसे पहला परमेश्वर हो, आणि त्याच्या जीवनामध्ये सर्वात पहिले देव असावा. उसके लिए स्त्री की गई, कारण त्याच्यासाठी स्त्री देण्यात उसके आली लिए स्त्री बनाई गई, आणि त्याच्यासाठी स्त्री बनवण्यात उसके आली द्वारा ही कुटुंब बना। आणि त्याच्याद्वारेच कुटुंब बनलं. इसलिए पुरुष को अपनी फैमिली की जिम्मेदारी, अपनी फैमिली के प्रति निष्ठा, अपने फैमिली के प्रति प्यार, अपने फैमिली के प्रति भावनिक होना जरूरी है। आणि पुरुषाला त्याच्या कुटुंबाच्या प्रति निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आणि भावनिक सुद्धा असला पाहिजे. फैमिली परमेश्वर ने जैसे बनाया, हर जो पृथ्वी पर फैमिली है वो परमेश्वर उस घर हर फैमिली का पिता है। आणि पृथ्वीवरती जेवढे कुटुंब आहे त्या प्रत्येक कुटुंबाचा देव हा पिता आहे. क्योंकि जितने मनुष्य है उन सबका पिता परमेश्वर है आणि जेवढे मनुष्य आहेत त्या सर्वांचा पिता देव आहे. और इसीलिए वो पिता होने के कारण किसी भी पुरुष को अकेला नहीं रखता, उसको पत्नी देता है, आणि म्हणून तो पिता असल्यामुळे कोणत्याही पुरुषाला एकटं ठेवत नाही, पण तो त्याला पत्नी देतो, उसका घर बसाता त्याचा है, घर उसे बसवतो. चांस देता है कि अभी तो तेरे जीवन में मैंने पत्नी दी है, बच्चे दिया, अभी तो तू मेरे पास लौटा। आणि त्याला संधी देतो की मी आता तुझ्या जीवनामध्ये बायको दिलेत, मुलं दिलेत, आता तू माझ्याकडे फिरून ये. तो अगर नहीं आया, आणि जर तो आला तभी नाही तुझे गड़बड़ी डालने वाला तेरे घर को गड़बड़ी करेगा, तर गडबडी टाकणार, तुझ्या घरामध्ये गडबडी टाकेल, तुझे रोना पड़ेगा, तुला रडावं लागेल तकलीफ होगी। आणि त्रास होईल. इसी कारण से परमेश्वर ने जब आदम को हवा दी थी, तो आप पढ़ो, वहाँ लिखा है कि मैं उसके लिए एक ऐसा मददगार दूंगा जो सदा उसके साथ रहेगा। आणि देवाने जेव्हा आदमाला हवा दिलेली तेव्हा देव म्हणाला की मी त्याला एक असा मदतगार देईल जो नेहमी त्याच्या सोबत राहील. इसीलिए परमेश्वर ने उसके लिए क्या की, स्त्री बनाई, म्हणून देवाने त्याच्यासाठी स्त्री बनवली पुरुष नहीं बनाया। आणि पुरुष बनवला आहे. इसलिए पुरुष कितना भी पुरुषों में अपने फ्रेंड्स में सर्कल में बैठेगा तो भी उसे शांति अपने घर में, अपने फैमिली में, खास करके अपनी पत्नी में मिलती है। आणि पुरुष किती दुसऱ्या पुरुषांमध्ये बसतो तरी सुद्धा त्याला जी शांती आहे ती त्याच्या घरामध्ये भेटते, त्याच्या कुटुंबामध्ये भेटते. हाँ, और वो पुरुष शादी नहीं हो सकते। आणि पुरुषाचं लग्न होऊ शकत बाइबल के अनुसार हम देखते हैं कि आदम के समय पर परमेश्वर के पास बहुत सारी आत्माएं थी, आणि आत्म्याच्या वेळेला देवाकडे खूप सारे आत्मा होते, लेकिन उसने पुरुष को नहीं बनाया, पण देवाने पुरुषाला बनवलं नाही नारी नपुंसकलिंग बनाया, आणि नपुंसकलिंग बनवलं नाही. है ना। तो इसलिए परमेश्वर ने स्त्री को बनाया। आणि देवाने स्त्रीला बनवलं. इसलिए परमेश्वर चाहता है कि हर पुरुष की शादी स्त्री के साथ ही हो, वो भी उससे छोटी उम्र में। आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाचं जे लग्न आहे ते स्त्रीसोबतच हवं, ते सुद्धा त्याच्यापेक्षा कमी वयाचे. क्योंकि पहले आदम बनाया गया, कारण पहिले आदम बनवण्यात उसके आले. पश्चात परमेश्वर ने देखा कि वो अकेलापन से एहसास हो रहा है, इन्हें कुछ काल लगा, उसके बाद स्त्री बनाई गई। आणि त्याच्यानंतर देवाने पाहिलं की तो एकटेपणातून जात आहे, त्याच्यानंतर काही कालावधी लागला, त्याच्यानंतर देवाने स्त्रीला इसलिए बनवलं. उस पुरुष का घर बनाने के लिए उसके लिए स्त्री बनाई जाती है। इसलिए जब भी पुरुष का जन्म होता है उसके 2-3 साल के बाद या 5 साल के बाद उसके लिए परमेश्वर इसी पृथ्वी पर किसी और घर में स्त्री बना देता है। आणि पुरुषाचं घर बनवण्यासाठी देव स्त्रीला उत्पन्न करतो. म्हणून जेव्हा पुरुषाचा जन्म होतो त्याच्या 2-3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर देव काय करतो, स्त्रीला सुद्धा जन्म देतो आणि त्याचं घर बसवतो. कभी कभी 10 साल के बाद, क्योंकि किसी पुरुष में और स्त्री में 10 साल का भी फर्क होता है। आणि कधी कधी 10 वर्षानंतर, कारण काही पुरुषांमध्ये आणि स्त्रीमध्ये 10 वर्षाचा अंतर असतो. अब्राहम और सारा में कितने साल का फर्क था? आणि अब्राहम आणि सारामध्ये किती वर्षाचा फरक होता? 10 साल का। आणि 10 वर्षांचा. लेकिन रिबेका और आइजैक में कितने साल का फर्क था? आणि रिबेका आणि इसहाकामध्ये किती वर्षाचा फरक होता? बहुत साल का। आणि खूप वर्षांचा. वो मैं नहीं बताऊंगी, कुछ लोगों को मालूम है, आणि काही लोकांना माहित आहे बहुत है, आणि खूप आहे. लेकिन फिर भी वो उसके साथ आखिरी टाइम तक रही। पण तरी सुद्धा ती त्याच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहिली. पुरुष बड़ा कितना भी होने दो, आणि पुरुष किती मोठा असो बाइबल के अनुसार, बायबलनुसार, तो लेकिन पत्नी उसे छोटी छोटी चाहिए, पण स्त्री ही त्याच्यापेक्षा लहानच तो असते. ये बाइबल हमें बताती है। कारण हे बायबल आपल्याला तो सांगते. इसी कारण से प्रियो परमेश्वर
परमेश्वर के वचन के अनुसार हम यहाँ देखते बाद में उसके लिए क्या की गई, स्त्री बनाई गई। आणि देवाच्या वचनानुसार आपण पाहतो की नंतर त्याच्यासाठी स्त्री बनवण्यात आली, बाद में उसे बच्चे दिए गए, त्याच्यानंतर त्याला मुलं देण्यात आली, वो उसके लिए दिए गए हैं आणि ते त्याच्यासाठी देण्यात आले। किसके लिए? कोणासाठी? उस पुरुष के लिए, त्या पुरुषासाठी। इसीलिए उसने उस स्त्री को यानी अपनी पत्नी को और अपने बच्चों को बहुत प्यार करना चाहिए। म्हणून त्याने त्याच्या स्त्रीला आणि मुलांना खूप प्रेम केलं पाहिजे। उसके द्वारा उसके जीवन में जब पत्नी आई तब उसकी फैमिली बनी, कारण त्याच्या जीवनामध्ये जेव्हा पत्नी आली तेव्हा त्याचं कुटुंब बनलं। जब तक आप अकेले हो, सोचो अभी करण अकेला किसी के घर में जाएगा, कोई लेगा? आणि करण दादा जोपर्यंत एकटा आहे तो एकटा कोणाच्या घरी जातो तो कोणी त्याला आतमध्ये घेईल का? नहीं जाए, लेकिन अपनी माँ के साथ गया है। पण जर तो त्याच्या आईसोबत गेला तर क्या बोले? तर काय बोलते? आणि या सचे अगर अपने पति के साथ गया आणि बायको सोबत गेला या और आओ, अकेला जाएगा तो आणि एकटा गेला तर घरात कोणी नाही, म्हणून घर में कोई नहीं, जेव्हा ते असेल तेव्हा या, जब भी वो लोग रहेंगे तभी आना। आपको समझा? इसीलिए पत्नी ये उसके लिए क्या है, एक आदरणीय भाग और उसको एक इस संसार में एक मान और सम्मान परमेश्वर की ओर से दिया हुआ है। आणि पत्नी देवाकडून एक मान आणि सन्मान आणि आदर देवाकडून भेटलेला आहे। इसलिए बाइबल में लिखा है घर और धन पुरखों से मिलता है, घर आणि धन हे पूर्वजांपासून भेटतं, लेकिन पत्नी यहोवा से मिलती है, पण पत्नी देवाकडून भेटते। इसीलिए ये परमेश्वर ये वचन है, आप नीति वचन में पढ़ सकते हैं आणि तुम्ही नीति सूत्रेमध्ये वाचू शकता। तो परमेश्वर की ओर से पत्नी मिली देती आणि देवाकडून पत्नी भेटली आहे, जिसने विवाह किया आणि ज्याने विवाह केलेला असेल पत्नी ये उसके लिए लाभ हुआ आणि पत्नी त्याच्यासाठी लाभ झाला, उसके लिए फायदा है। परमेश्वर ने ऐसा नीति वचन 18 में कहा ये वचन, आणि नीति सूत्र 18 मध्ये देवाने म्हटलेलं आहे, जिसने विवाह किया आणि ज्याने लग्न केलं उसे परमेश्वर की ओर से लाभ हुआ आणि त्याला देवाकडून लाभ झालेला आहे। जब परमेश्वर ने उनका विवाह किया आणि जेव्हा देवाने त्यांचा विवाह केला उन्हें आशीष दिया, त्यांना आशीर्वाद दिला। परमेश्वर हर विवाह को, हर पति पत्नी को, कुटुंब को ब्लेसिंग देता है, म्हणून देव प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक विवाहाला आशीर्वादित करतो। इसीलिए उस कुटुंब में गड़बड़ी न हो आणि त्या कुटुंबामध्ये गडबडी असू नये, इसीलिए परमेश्वर चाहता है कि परमेश्वर उनकी जिंदगी में, उनकी फैमिली के लाइफ में पहला परमेश्वर हो। म्हणून देवाची इच्छा की त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये पहिला देव असावा। बाइबल कहता है आणि बाइबल आपल्याला सांगतो अध्याय 6 अनुवाद अध्याय 6 उसका 4 से 9 आणि त्याचे 4 ते 9 डिट्रोनॉमी चैप्टर 6 अनुवाद अध्याय 6 4 to 9 त्याचे 4 ते 9। रोज आने वाले को ये फैमिली का शिक्षण मिल रहा है, लेकिन हर दिन थोड़ा सा हटके और डिफरेंट मिल रहा है। आणि रोज जे लोक येतात त्यांना कुटुंबाचं शिक्षण भेटते, पण ते वेगळ्या रीतीने भेटते। पढ़ो हे डिट्रोनॉमी चैप्टर 6 अनुवाद अध्याय 6 व्यवस्था विवरण अध्याय 6 अनुवाद अध्याय 6 उसका 4 से 9 त्याचे 4 ते 9। हे इस्राएल आहे। हाँ, इस्राएल कौन था? याकूब। आणि इस्राएल कौन होता? याकूब। याकूब को बाद में परमेश्वर ने क्या नाम दिया? इस्राएल। आणि याकूबला देवाने नंतर नाव दिले इस्राएल। अब उस इस्राएल जो याकूब कौन था? पुरुष। तो उस पुरुष को परमेश्वर कहता है आणि त्या पुरुषाला देव म्हणतो। तो अब यहाँ पर बैठे हुए पुरुषों से भी परमेश्वर यही कहता है आणि इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाला देव म्हणतो। फॅमिली किसकी बनी? आणि कुटुंब कोणाचं बनलं? पुरुष की, पुरुषांचं, स्त्री की नाही आणि स्त्रियांचं नाही। पहले स्त्री थी क्या? आणि पहिली स्त्री होती का? पुरुष आणि पुरुष होते। फॅमिली किसकी है? म्हणून कुटुंब कोणाचं आहे? किसका है? कोणाचं आहे? अरे बोला ना, हाँ पुरुष का है आणि पुरुषांचा। किसका है? कोणाचा आहे? पुरुष का। इसीलिए प्रियो पुरुष को सबसे पहले परमेश्वर ने कहा। मैं आपको थोड़ा सा शॉर्ट में बताती हूँ कि फैमिली मतलब क्या है। जहाँ एक नंबर रहते हैं, ओनली अकेला पुरुष रहता है, उसे फैमिली नहीं कहते। आणि जिथे फक्त एकटा पुरुष असतो त्याला कुटुंब म्हणत नाही। यहाँ फिर 10-12 जन पुरुष लोग मिलकर एक घर में रहते, उसको फैमिली नहीं कहते। आणि 10-12 जन पुरुष एकाच घरामध्ये राहतात पण त्यांना कुटुंब बोलत। जहाँ 2 से बढ़कर संख्या में लोग घर में रहते हैं उसे फैमिली कहते हैं, लेकिन वो फैमिली कौन सी? जो पुरुष की पत्नी, बच्चे, वो लोग रहते हैं उसे कहते हैं फॅमिली। आणि जिथे 2 पेक्षा जास्त संख्या असते त्याला कुटुंब म्हणतात, पण ते संख्या कोणाची? जेव्हा पुरुष आणि त्याची स्त्री असते, त्याची मुलं असतात, त्यांना म्हणतात कुटुंब। अगर एक घर में 10-12 स्त्रियां रह रही है आणि एका घरामध्ये जर 10-12 स्त्रिया राहतात, यही मेरी फैमिली है आणि ती स्त्री म्हणते हेच माझं कुटुंब आहे। उसे अनाथ आश्रम या स्त्रियों को रखा हुआ घर बोला जाता है। आणि त्यांना अनाथ आश्रम किंवा स्त्रियांना ठेवलेलं घर म्हणण्यात येतं। अलग ही नाम है, याद मुंह पर है लेकिन बोले नहीं आ रहा। आश्रम टाइप ऐसा जहाँ स्त्रियों को रखा जाता है, जिथे स्त्रियांना ठेवण्यात येतो। लेकिन वैसे जो हम पुरुष मिलकर एक
घर में, अगर आप फैमिली में भी हमारे एक घर में देखेंगे 10-10 जन पुरुष रहते हैं, क्योंकि भाड़ा बचता है ना, आणि 10-12 मिळून पुरुष एकाच घरामध्ये राहतात कारण भाडं असतं. तो वहाँ से तो इसी कारण से लोग एक घर में रहते हैं. आणि ते लोक एकाच घरामध्ये वो राहतात. पुरुष नहीं कह सकता ये सब मेरी फैमिली है. आणि तो पुरुष म्हणू शकत नाही की माझं सर्व कुटुंब आहे. 1 साल से रहते हो, 1 वर्षापासून राहत असतो, 5 साल से रहते हो. 5 वर्षापासून राहत असतो. नहीं. पण नाही. परमेश्वर फैमिली उसे कहता है जब पुरुष की पत्नी कायदे के अनुसार, परमेश्वर के नियम के अनुसार जहाँ विवाह हो जाता है तो वो उसका लाइफ पार्टनर हो जाती है, यानी उसे फैमिली कहने का अधिकार मिलता है. आणि कायद्यानुसार आणि बायबलनुसार जेव्हा ती पत्नी होऊन जाते पुरुषाची, तेव्हा त्याला कुटुंब म्हणण्यात येतं. इसीलिए जब विवाह के विपरीत पुरुष का कहीं पर भी रिश्ता हो जाता है तो परमेश्वर उसे एक्सेप्ट नहीं करता. आणि विवाहाच्या विरोधामध्ये पुरुषाचं कुठेही नातं असलं की त्याला ग्रहण करत नाही. अब्राहम उसका मित्र है परमेश्वर का, आणि अब्राहम हा देवाचा मित्र आहे. लेकिन परमेश्वर अब्राहम से भी नाराज था, पण देव अब्राहमापासून सुद्धा दुःखी होता. क्योंकि परमेश्वर ने उसे हाजिरा के पास जाने से पहले कहा था, मैं तुझे तेरी ही पत्नी सारा से बेटा दूंगा. आणि हाजिराकडे जाण्याच्या आधी देवाने त्याला म्हटलेलं की तुझी पत्नी जी सारा आहे तिच्यापासूनच मी तुला मूल देईन. लेकिन उसने अपनी पत्नी का सुनकर क्या किया, पण त्याने त्याच्या बायकोचं ऐकून काय केलं, हाजिरा से बेटा जन्म करवाया. आणि हाजिरापासून मुलाला जन्म दिला. नैसर्गिक रीति से जन्म हुआ. आणि नैसर्गिक रीतीने जन्म झाला. तो ये परमेश्वर ने पृथ्वी पर एक नैसर्गिक विधि रखी है कि कोई भी पुरुष कोई स्त्री के साथ रिलेशन करेगा तो नेचुरली बच्चा होगा ही. आणि देवाने नैसर्गिक विधी ठेवली आहे की कोणताही पुरुष स्त्रीशी जेव्हा नातं करेल तेव्हा मूल जन्माला येईल. लेकिन परमेश्वर ने क्या किया, वो रिश्ता ज्यादा टाइम तक बनाने दिया. पण देवाने ते नातं जास्त काळ टिकून दिलं का. परमेश्वर ने अब्राहम की जिंदगी से उसे दूर कर दिया, आणि देवाने अब्राहमाच्या जीवनातून त्या स्त्रीला दूर केलं उसके बेटे को भी. आणि त्याच्या मुलाला सुद्धा. स्त्री हाजिरा और उसके बेटे को अलग कर दिया. स्त्री हाजिरा आणि तिच्या मुलाला सुद्धा वेगळं तो केलं. ये हमेशा याद रखो, परमेश्वर की नजरों में जो उसकी स्त्री, उससे 4 मनुष्यों के बीच में जो विवाह किया जाता है वही उसकी पत्नी कहलाई जाती है. आणि 4 लोकांमध्ये आणि देवाच्या नजरेमध्ये जेव्हा विवाह होतो तीच त्याची पत्नी मानण्यात येते. इसीलिए हर पुरुष को जब पत्नी और उसके बच्चे होते हैं उसकी फैमिली कहलाई जाती है. आणि प्रत्येक पुरुषाला जेव्हा त्याची बायको आणि त्याची मुलं असतात त्या कुटुंबाला कुटुंब म्हणण्यात येतं. तो इसलिए पुरुष के लिए कुटुंब बना, आणि पुरुषांसाठी कुटुंब इसलिए बनलं. आपका ही कुटुंब है वो. म्हणून तुमचंच कुटुंब आहे. आपको ही अपनी पत्नी को संभालना है, आणि तुम्हालाच तुमच्या कुटुंबाला बच्चों सांभाळायचं को आहे, संभालना है, मुलांना सांभाळायचं आपकी आहे. जिम्मेदारी. हे तुमचं कर्तव्य आहे. इसलिए वहाँ लिखा है यहोवा आपला देव आहे व तोच एकमेव देव आहे. आपको कहते हैं कि एक ही परमेश्वर है और वो यहोवा है, उसका नाम है. इसलिए उसके सिवाय आपकी जिंदगी में कोई दूसरा ईश्वर, कोई दूसरा परमेश्वर नहीं होना चाहिए. अगर आपकी फैमिली में अगर आप मूर्ति पूजा करते हो या संसारी बनते हो या संसार का सहारा लेते हो तो आपकी फैमिली में जरूर दुष्ट गडबडी डाले. आणि जर तुम्ही देवाचा सहारा न घेता जगाचा सहारा घेता किंवा दुसऱ्या कोणत्या ईश्वरांना मानतात तर शैतान तुमच्या जीवनामध्ये नक्की गडबडी टाकेल. विवाह ये एक आदरणीय बात समझी जाए. आणि विवाह ही एक आदरणीय गोष्ट और ठरवायची. विवाह के द्वारा फैमिली बनती है, आणि विवाहाद्वारेच कुटुंब बनतं. इसीलिए उसमें परमेश्वर होना जरूरी म्हणून है. त्याच्यामध्ये देव असणं गरजेचं आहे. विवाह के समय पर परमेश्वर होना जरूरी है. आणि लग्नाच्या वेळेला देव असणं फार गरजेचं आहे. आदम के जीवन में विवाह के समय पर परमेश्वर था. आणि आदमाचं जेव्हा लग्न होतं तर त्यावेळेला देव तिथे होता. इसलिए हमने पहले दिन ही देखा कि परमेश्वर ने आदम की फैमिली को कितना अच्छा रीति से संभाला, म्हणून आपण पहिल्याच दिवशी बघितलं की देवाने आदमाच्या कुटुंबाला किती चांगल्या रीतीने सांभाळलं. क्योंकि उसका शुरुआती प्रभु से हुआ. कारण त्याची सुरुवातच देवापासून झाली. आपके विवाह की शुरुआत ही आपके जीवन में लाइफ पार्टनर आने की जो शुरुआत है वो मसीह के द्वारा होनी चाहिए. आणि तुमच्या जीवनामध्ये जेव्हा लाईफ पार्टनर येतो तो तुमची जी सुरुवात आहे ती ख्रिस्ताद्वारेच झाली पाहिजे. उसमें दूसरा नहीं. इसलिए जिस फैमिली में सबसे पहला परमेश्वर हमें बताता है आपके फैमिली में यीशु होना जरूरी है, परमेश्वर होना जरूरी है, कोई अन्य देवता नहीं होना है. आणि तुमच्या जीवनामध्ये फक्त येशूच असला पाहिजे, देवच असला पाहिजे, दुसरा कोणता अन्य ईश्वर नसावा. मालूम हुआ. दूसरा पॉइंट हम यहाँ बताते आगे पढ़ते हैं. त्याचमुळे तो पूर्ण मनाने. हाँ, अब तेरा परमेश्वर कौन है? परमेश्वर यहोवा. अब उसे पूरे मन से आपको उसको प्यार करना है. आणि तुमचा देव जो यहोवा आहे त्याला पूर्ण मनाने तुम्हाला प्रेम करायचं आहे. पूरे मन से, आणि पूर्ण मनाने, पूरे बुद्धि से, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रेम केले पाहिजे. पूरे प्राण से और पूरी शक्ति से. आपको, आप सभी लोग पुरुषों को, आणि तुमच्या सर्व पुरुषांनी देवाला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम केलं पाहिजे. ये परमेश्वर की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा आहे. अगर आप प्रभु को प्यार नहीं कर पाओगे तो फैमिली में गड़बड़ी. आणि जर तुम्ही देवाला पूर्ण जसं प्रेम केलं पाहिजे तसं जर तुम्ही प्रेम करत नाही तर तुमच्या जीवनामध्ये खूप गडबड असेल. आणि स्त्री ही निर्बल आहे. उसे तो कमजोरियां होगी, उसको कुछ भी होगी, लेकिन
आप उसे संभाल लेना है। आणि टीचरद्वारे निर्बल गोष्टी होतीलच, परंतु तुम्ही त्यांना सांभाळून घ्यायचं आहे। आगे आणि ज्या आज्ञा मी तुम्हाला देणार आहे। हाँ, जब जब आप चर्च में आते हो, जब जब आप परमेश्वर के पास प्रार्थना के लिए आते हो, उस समय परमेश्वर आपको सिखाता है। तो वो सिखाते समय आप उन सिखाना ध्यान से सीखना चाहिए। आणि देव तुम्हाला जे काही आज्ञा देतो ते तुम्ही लक्ष करून ऐकलं पाहिजे। क्यों सुनना चाहिए आणि का ऐकलं पाहिजे? क्यों आप वचन को ध्यान देना चाहिए? का तुम्ही वचनावरती लक्ष दिलं पाहिजे? क्यों आप वचन पर ज्यादा मनन करना चाहिए? का तुम्ही जास्त वचनावरती मनन केलं पाहिजे? आगे लिखा है त्यावर तुम्ही सतत विचार करीत राहिले पाहिजे ना। वैसे यहाँ तो लिखा है सोचना भी चाहिए। वही मैं आज ये सीखा हूँ, परसों मैंने ये सीखा था, ये सब हमेशा सोचना चाहिए। क्यों? त्या तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवायला पाहिजे, ताकि आप उसे अपने बच्चों को सिखाने के, क्योंकि परमेश्वर चाहता है कि फैमिली धर्मी हो। आणि देवाची इच्छा आहे की कुटुंब आहे जे ते धर्मी असावं। आगे जाके आपके बच्चों से आपको प्रॉब्लम नहीं, आणि पुढे जाऊन तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला काही समस्या होणार। आपके बच्चे आपकी सुन नहीं रहे, आणि तुमचं मुलं तुमचं ऐकत नाही, संसारी कर रहे हैं, आणि जगी रीतीने वागताय। सोचा भी होली आ रही है, अभी संडे को मंडे को कोई तो एक दिन में है ना, आणि होली येते आता, तो उसमें खेल रहे हैं, त्याच्यामध्ये खेळताय। कितना दर्द आएगा, आपके बच्चे परमेश्वर की भक्ति नहीं कर रहे, आणि किती दुखेल जेव्हा तुमचे मुलं देवाची भक्ती करत आणि उलट बोलताय। तो इसलिए आपका कर्तव्य, आप पुरुषों का खास करके बोला है, आपको सिखाना है। आणि तुम्ही पुरुषांनी तुमच्या मुलांना शिकवायला। अभी मुझे बहुत सारे फैमिलीज के जो उनके बच्चे उनके आदत नहीं है बोलकर वो लोग मेरे सामने रोते हैं, आणि खूप सारे कुटुंब माझ्या जवळ येऊन रडतात की माझी मुलं माझ्या हाती देत नहीं है। क्योंकि मैं जब भी उनको बताई कि तुम्हारे बच्चे को अभी से अनुशासन लगाओ, क्योंकि जब बच्चे छोटे होते हैं ना तभी आप उन्हें आकार दे सकते हैं, आणि जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा तुम्ही त्यांना आकार देऊ शकता, तभी आप सिखा सकते हैं, तेव्हाच तुम्ही त्यांना शिकवू शकता। बच्चे बड़े हो गए तो आप उनको कंट्रोल में नहीं देते, आणि एकदम मुलं मोठं झाले होते ते तुमच्या नियंत्रणामध्ये नसतात। हमारे यहाँ पर जो आते हैं जो उनके वहाँ पर जो सिखाया जाता है, उनके समाज में क्या सिखाया जाता है, अरे तो मोटा झाल्यावर करेल। और समाज में क्या सिखाया जाता है कि वो बड़ा होने के बाद वो करेगा। हाँ, आता कुठे तू लहानपणी त्याच्या मागे लागला आहेस, और बचपन में तो किधर उसके पीछे लगा है। हाँ, होईल मोठं झाल्यावर, और बड़ा होने के बाद करेगा। म्हणून लहान बचपन में सिखाते नहीं, आणि लहानपणी शिकवत नाही, और उन्हें तहजीब नहीं सिखाते, उन्हें एजुकेशन नहीं सिखाते, एजुकेशन का महत्व नहीं सिखाते, कैसा उठना चाहिए, कैसा बैठना चाहिए, अपने बॉडी को कैसा क्लीन रखना चाहिए, कैसे ये तेरी माँ है इसको कैसा आदर देना, ये नहीं सिखाते। आणि शिक्षणाचं महत्व शिकत नाही, तुझी आई आहे तिला कसा आदर दिला पाहिजे ते शिकवत नाही, स्वच्छ राहायला शिकवत नाही, ते छोड़ देते आणि सोडून देतात। दुसरे बच्चे खेलते हैं आणि दुसरे मुलं खेळतात, छोड़ देते, त्यांच्यामध्ये सोडून देतात। वो लोग गाली देते हैं, ये बच्चे भी गाली सीख लेते, आणि ते लोक शिवा देतात, मग हे लोक सुद्धा शिवा। बच्चों को कौन से माहौल में छोड़ना है, आणि आपण आपल्या मुलांना कोणत्या परिस्थितीमध्ये सोडायचं आहे, बच्चों में रखना है, आणि कोणत्या मुलांमध्ये सोडायचं आहे, सोचना है, आणि आपण विचार केला पाहिजे। बच्चों का असर होता है दूसरे बच्चों, कारण दुसऱ्या मुलांचा असर आपल्या मुलांवरती पडतो। ये सिखाने नहीं बोलते, अरे पोरं आहेत ते नाही खेळणार तो कोण खेळणार, और बच्चे वो नहीं खेलेंगे तो कौन खेलेगा। दीदी जरा ओवर शिकवते, और दीदी ओवर सिखाती है, लहानपणीच तर पोरं खेळणार, और बचपन में तो बच्चे खेलेंगे। आता त्यांना मोकळं नाही सोडलं, त्यांना त्यांचा बचपन का आनंद करने को नहीं दिया, बचपन आहे उन्होंने एंजॉय नहीं किया, तो आणि त्यांनी जर त्यांचं लहानपण एंजॉय केलं नाही तर जवानी में आपको रोना पड़ेगा, ये हो जाएगा, आणि तारुण्यामध्ये तुम्हाला रडावं लागेल असं होऊन जाईल। इसलिए मैंने कितने माता पिता को पहले ही कहा कि आपके बच्चों को सिखाओ, उनको नहाने को सिखाओ, क्लीन रहने के लिए सिखाओ, स्कूल में जाने के लिए सिखाओ, स्कूल के पढ़ेंगे तो आगे खुदाई का काम करना नहीं पड़ेगा, इसलिए एजुकेशन इम्पोर्टेंट है। ये मैं हमेशा बोलती थी, लेकिन वो लोग ने मेरी बात की और ध्यान नहीं दिया। आणि प्रत्येक आई वडिलांना सांगायचे की त्यांना तुमचं भय मानायला शिकवा, देवाचं भय मानायला शिकवा, स्वच्छ राहायला शिकवा, शाळेत जायला शिकवा, पण त्या लोकांनी माझं ऐकलं नाही। काठी लो मारो, आणि काठी घेऊन त्यांना मारा, सुन नहीं रहे तो काठी से मारो, आणि ऐकत नाही तर त्यांना काठी आकार दो, आणि आताच आकार दे। नहीं सुना इसलिए आज उनके माता पिता रो रहे हैं, आणि नाही ऐकलं म्हणून आता त्यांचे आई वडील रडत आहेत, बच्चे हाथ से नीचे से निकल गए हैं, आणि मुलं हाताखालून निघून गेलेली आहे, सुन नहीं रहे आणि ऐकत नाही। ये परिस्थिति क्यों हो गई, आणि ही परिस्थिती का झाली, क्योंकि परमेश्वर का वचन कहता है जब बच्चे छोटे रहते तभी जो उनको सिखाने का जो समय था वो नहीं सिखाया, आणि मुलं जेव्हा लहान असतात त्यांना शिकवलं पाहिजे तेव्हा नाही शिकवलं म्हणून चले गए, आणि आता वाले निघून गेले। इसीलिए आज आप लोग एजुकेशन में, फैमिली एजुकेशन में आए हो, आणि आता तुम्ही कुटुंबाच्या शिक्षणामध्ये आले आहात। आपको सिखाता है कि अभी भी समय नहीं गया है, आणि देव तुम्हाला सांगतो की आता सुद्धा वेळ गेली नाही। जिनके बच्चे हैं, ज्यांना मुलं आहेत, बच्चे होंगे, ज्यांना मुलं होते, इनके बच्चे बड़े हो गए, आणि ज्यांची मुलं मोठे झालेली आहेत, आज
फैमिली के विषय में। आणि देव तुम्हाला आज कुटुंबाबद्दल शिकवतो. आगे जाके करण की शादी हो जाएगी आणि पुढे जाऊन दादाचं लग्न तो ये होईल. एजुकेशन उसे उपयोग में पड़ेगा कि जो उसके पिता ने किया वो ये नहीं करे। आणि हे शिक्षण त्याला त्याच्या कामी लागेल आणि जे त्याच्या वडिलांनी केले ते तो करणार नाही. है ना, उसके पिताजी ने ऐसे ही छोड़ दिया, आणि वडिलांनी असं सोडून दिलं प्रभु का भय नहीं माना, आणि देवाचा भय मानायला शिकवलं नाही. इसीलिए कुटुंब में गड़बड़ी हो गई। म्हणून कुटुंबामध्ये अशांती आली. उसकी फैमिली, उसकी जो पत्नी आएगी, आणि जेव्हा त्याची बायको येईल मसीह पद्धत से शादी करना, आणि ख्रिस्ती पद्धतीने लग्न करेल तो ही फैमिली में गड़बड़ी नहीं होगी। आणि तेव्हा कुटुंबामध्ये गडबडी येणार. एक है शादी, एक है आणि शादी पहिला आहे लग्न और दूसरा है मृत्यु। आणि दुसरा आहे मरण. ये सब के समय पर हमें मालूम पड़ता है कौन अच्छा मसीह है। आणि या सर्वांच्या वेळेला आपल्याला समजतं की कोण चांगला देशती आहे. और उसी से हम जानते हैं कि बाबा जो प्रभु के लिए खड़ा रहता है, मसीह पद्धत के लिए रुका रहता है, आणि जो ख्रिस्ती पद्धतीसाठी थांबलेला असतो. अश्विनी 30 साल की उम्र तक होती है, आणि अश्विनी देवी 30 वयापर्यंत थांबले. लेकिन प्रभु उसे अच्छा पति दिया ना, पण देवाने तिला बेटा चांगला भी देने वाला है। निर्णय क्योंकि उसको बीच में भविष्यवाणी हुई रीत में उसको बेटा मिलेगा, वो भी एक नहीं 2 मिलेगा। आणि देव तिला 2 मुलं देईल. उदम को अच्छा पति नहीं मिला, आणि पुन्हा तिला चांगला नवरा नाही भेटला ना, अच्छा पति मिला ना। आणि चांगला नवरा भेटला. मारी को अच्छा पति नहीं मिला, आणि माझ्या तिला चांगला नवरा भेटला. तो हम जब रुके रहते हैं, आणि जेव्हा आपण थांबून राहतो परमेश्वर अच्छा देता है, आणि देव आपल्याला चांगलं देतो गलत नहीं करता। आणि चुकीचं लेकिन करेल. जब शादी में लोग गड़बड़ी करते हैं ना, अपनी रीति रिवाज होना है ना, हमें क्या समाजातून नाही ना, और हम वो समझते नहीं ते तो करावंच लागेल। वो करना ही पडेगा. उसमें लड़की लोग की भी इच्छा रहती है, आणि मुला मुलींची सुद्धा इच्छा असते आम्हाला हिरवा चोळा घालायचा आहे, और हरी चोड़िया पहनने का है, आम्हाला त्याचं वेणी लावतात ना, चोटी बनाते हैं ती शालू घालतात ना, और शालू पहनते हैं मग हळद लावतात ना, और हल्दी हे लगाते सर्व हैं. झालं पाहिजे ना। ये सब होना चाहिए. इसलिए क्रिश्चियनिटी में होता नहीं हम है, ख्रिस्ती पद्धतीमध्ये लग्न होते इसलिए हैं वो लोग बोलते नको नको आमच्याच पद्धती करू। और वो लोग कहते हैं कि नहीं हम लोग हमारी पद्धत में ही करेंगे. इथंच त्यांची चूक होते, मोठी चूक होते की ते देवाला नकारून गडबडीला ऍक्सेप्ट स्वतः करतात। और इधर ही उनका बड़ा चूक हो जाता है और वो लोग गड़बड़ी को स्वीकार करते हैं, परमेश्वर का नकार देते हैं. माहिती म्हणतात। आणि दुसरा आहे मयत। खूप जणांच्या घरामध्ये जेव्हा कोण मरतं, नातेवाईक त्यांची बायको मरते किंवा नवरा मरतो किंवा त्यांचं कोण मरतं किंवा त्यांचं कोण ना, तर ते लोक जाळण्याची विधी, जलाने की विधी में वो लोग ऍग्री हो जाते हैं। आणि जेव्हा त्यांच्या घरामध्ये कोणाचाही मृत्यू होतो तेव्हा ते लोक जाळण्याच्या पद्धतीमध्ये सहभागी इसी होतात. में मालूम पड़ता है वो कितने अच्छे मसीह में स्ट्रॉन्ग है कि नहीं है। हम मसीह को, हम चर्च चलाने वालों को हमें मालूम पड़ता है। और हम तो इस विषय में फोर्स किसी को भी नहीं करते, आणि या विषयामध्ये आम्ही कोणालाही फोर्स करत नाही. सिखाना हमारा काम है, आणि शिकवणं आमचं काम आहे करना नहीं करना आपका काम है। आणि करणं न करणं हे तुमचं आप काम जो आहे. स्टेप चलोगे, अगर आप ये ऐसे सीधे चलोगे आणि जर तुम्ही सरळ चाललात तो प्रभु साथ है, तर देव सोबत आहे. लेकिन आप अगर ऐसे टेढ़े चलोगे पण जर तुम्ही वाकडे चाललात तो शैतान साथ है। तर शैतान तो सोबत आगे आहे. तकलीफ का सामना गुजरना पड़ेगा। आणि पुढे तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागेल. ये हमारा चुनाव होता है, चलने वाले के हाथ में रहता है कैसा चलता है, प्रभु के साथ या संसार के साथ। आणि जाणाऱ्याच्या हातामध्ये असते तो कोणासोबत चालतो, देवासोबत की जगासोबत. आपको समझ में आ रहा है? तुम्हारे इसीलिए प्रयोग बहुत जरूरी होता है। वचन अभी आप लोग अगर पुरुष लोग वचन ध्यान से सुनेंगे, आणि पुरुषांनी जर तुम्ही लक्षपूर्वक वचन पूरे ऐकलं, मन से प्रभु से प्यार करोगे, पूर्ण मनाने देवाला प्रेम केलं, आप अपने बच्चों को सिखा सकोगे। तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकाल. बच्चे माँ से भी बढ़कर पुरुष का यानी अपने पिता का सुनते हैं। मुलं त्यांच्या आईपेक्षाही जास्त त्यांच्या पिताचं ऐकतात. डर उनको अपने माँ से भी ज्यादा पिता का होता है। आणि त्यांना जास्त भीती त्यांच्या वडिलांची असते. माँ से इतना डरते नहीं, आणि आईला एवढं घाबरत नाही, लेकिन पिता को पण वडिलांना डरते हैं ना। आणि घाबरतात. ये ज्ञान और ये अथॉरिटी है, आणि हे अधिकार आहे. परमेश्वर ने दी हुई उस पुरुष को दी हुई अथॉरिटी है आणि देवाने पुरुषांना दिलेला अधिकार आहे कि जब अरे ये मेरी बीवी है और आप मेरे बच्चे, आपके बच्चे आपका सुनेंगे। आणि तुमची मुलं तुमचं ऐकतीलच. अगर आप इस अथॉरिटी को बचपन से जब बच्चे जन्म हो रहे तब से ही चलाओगे तो जेव्हा मुलांचा जन्म झाला तेव्हापासून जर तुम्ही या अधिकाराला चालवलं तर, अभी बच्चे बड़े होने के बाद उस अथॉरिटी को इस्तेमाल करेंगे, आणि मुलं मोठं झाल्यावरती त्या अधिकाराचा वापर केला तो सुनेंगे क्या तर बच्चे? ऐकतील का तुमची मुलं? इसलिए बचपन में, इसलिए वहाँ लिखा है कि तू ये जब चर्च में आता है, जब मेरे पास आता है और आज्ञाओं को मानता है, सुनता है, तो ध्यान से सुनना, मनन करना। क्यों? तुझे वो बच्चों को सिखाना है। आणि जेव्हा तू माझ्या मंदिरामध्ये येतो आणि जेव्हा तुला काही आज्ञा देण्यात येतात तेव्हा तू लक्षपूर्वक काही त्याचं मनन कर. का? कारण तुला तुझ्या मुलांना ते शिकवायचे आहे. आगे
आणि ज्यावेळी तुम्ही घरात असाल, अब ये तुझे कभी सिखाना है, अभी आप लोग तो काम को जाते हो आणि तुम्ही लोक आता कामाला तुम्ही जाता, म्हणाला तर आम्ही तर दिवसभर कामात असतो और दिन भर में काम में आमच्या रहते, मुलांना आम्ही कधी शिकवायचं और हमने हमारे बच्चों को कब सिखाना है? आणि तो उत्तर दिलाय देव म्हणतो ही एक हिब्रू फॅमिली बद्दल आहे आणि इब्री कुटुंब के बारे में परमेश्वर ने चाहा कि उसकी हिब्रू फैमिली यानी यहूदी फैमिली इस्राएल फैमिली ऐसी होनी चाहिए इसलिए नियम दिए हैं आणि देवाची इच्छा आहे इस्रायली कुटुंबांनी आणि जे लेवी कुटुंब आहे त्या लोकांनी असं असलं पाहिजे म्हणून देवाने बायबलमध्ये नियम दिलेले आहे. परमेश्वर चाहता है पुरुष अपनी फैमिली के प्रति जागरूक रहे आणि देवाची इच्छा आहे की पुरुषांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल जागृत असावं. इसलिए अगर बाप को ही कुछ मालूम नहीं तो बेटी को क्या सिखाएगा आणि जर बापालाच काय माहिती नाही तर तो त्याच्या मुलांना काय शिकवेल. इसीलिए कर्तव्य ये है यहाँ पर लिखा है जो अभी कभी सिखाने का है आणि कधी शिकायचं आहे वहाँ लिखा है आणि ज्यावेळी तुम्ही घरात असाल, जब आप घर में रहते हो कोई भी दिन में कभी तो होते हो हफ्ते में कोई तो होते हो रात को होते हो सुबह होते हो कभी तो होते हो ना जब आप घर में आते हो आप मोबाइल को दूर रखकर आप अपने बच्चों को सिखाएं आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये येता तेव्हा मोबाईल दूर ठेवून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. अगर खेळण्यासाठी बाहेर पडला अगर अगर आप घूमने को चाहते हो कहीं पर भी घूमने के लिए जाते आणि तुम्ही हो कुठे फिरायला जाता सोचो भाजी लेने के लिए जा रहे हो किराने की दुकान में आणि भाजी घ्यायला जातात तो मोबाइल ऑन करते हुए बात करते हुए नहीं जाना आणि मोबाईलवरती बोलत जाऊ जिस नका बच्चे को हाथ में लिया उसके साथ बात करते हुए जाना आणि मुलांना सोबत घेतले तर मुलांसोबत बोलत तुम्ही जा. परमेश्वर चाहता है कि इस संसार की वस्तुओं को जब अपने बच्चों को सिखाने का समय होता है उस समय मोबाइल में इतने व्यस्त नहीं होना चाहिए कि बच्चे को लेकर भी गए दुकान में मोबाइल में बात करते करते घर में भी आ गए बच्चे को कुछ नहीं सिर्फ बच्चा बाहर देखते हुआ बाहर ही देखकर बड़ा हुआ. आणि जेव्हा मुलांना शिकवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही जगामध्ये आणि मोबाईलमध्ये एवढे स्वतःला व्यस्त करून घेऊ नका की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन चाललेत आणि पुन्हा घेऊन आले पण तुम्ही त्यांना काय शिकवलं नाही आणि तुमची जी मुलं आहेत ती बाहेर बघूनच मोठी झाले. मालूम इसीलिए जब बच्चे अपने पिता के साथ चलते तो पिता जब उससे बात करना चाहिए आणि मुलं जेव्हा त्यांच्या वडिलांसोबत जातात तेव्हा वडिलांनी त्यांच्यासोबत बोललं पाहिजे. तसेच झोपण्यापूर्वी सोने से पहले आप अपने बच्चों के साथ बात कर सकते हो व सकाळी उठल्याबरोबर जैसे आप सुबह उठते हो तब आप बात कर सकते हो. तुम्ही आज्ञाविषयी बोलत राहिले पाहिजे. इन आज्ञाओं के बारे में क्या बात करना चाहिए बेटा ऐसा है वो ऐसा बोला है ऐसा नहीं सोचो कभी कभी बच्चे है ना बचपन में माँ को मार लेते हैं आणि मुलं लहानपणी आईवडिलांना मारतात. तो मैंने न्याय दिया ऐसे करके हाथ उठाते उसी समय आप बोल सकते हो एक हाथ में उठाना माँ के ऊपर आणि जेव्हा ते लोक हात उचलतात तेव्हा तुम्ही असं बोलू शकता की आईवरती हात उचलू नको बिल्कुल नहीं हाथ उठाना आणि बिलकुल हात उचलू आपका नको. जरूर सुनेगा ते तुमचे नक्की ऐकतील. रोका नहीं तो फिर बड़ा होके भी मार जो बड़े लड़के लोग माँ को मारते हैं ना वो इसीलिए मारते क्यों क्योंकि बचपन में रोका नहीं. आणि मोठे झाल्यावरती ते लोक आईवडिलांना का मारतात कारण त्यांना लहानपणीच कोणी अडवलेलं नसतं. आपको समझा ये है फैमिली इसलिए फैमिली पुरुष से बनती है म्हणून कुटुंब हे पुरुषाद्वारे बनतं. परमेश्वर चाहता है कि फैमिली में मिलकर सब लोग काम करें आणि देवाची इच्छा आहे की कुटुंबामध्ये सर्वांनी मिळून काम करावं मिलकर अपना फैमिली चलाए आणि मिळून सर्वांनी कुटुंब अगर चालवावं. पुरुष बाहर का कामकाज करता है तो स्त्री अपना घर का कामकाज करे आणि पुरुष जर बाहेरचं कामकाज करतो तो स्त्रियांनी घरामध्ये काम करावं अपने घर के सारे टाइम टू टाइम सब कुछ दे. आणि घरामध्ये सर्व काही वेळेवरती करावं. अगर घर को चलाने के लिए सोचो अगर स्त्री को काम करना भी पड़ा घर बैठकर भी वो काम कर सकती है जर स्त्रीला घर चालवण्यासाठी काम करावं लागलं तर ती घरी बसून सुद्धा काम करू या शकते. बाहर जाकर भी काम कर सकती है अगर पति का परमिशन है तो. आणि पुरुषाची जर परवानगी आहे तर ती बाहेर जाऊन सुद्धा काम करू शकते. इसलिए प्रोवर्ब्स चैप्टर 31 में आप पढ़ सकते हैं जहाँ स्त्री घर बैठकर काम कर रही है यहाँ तक वो लिखा है वो व्यापार कर रही है बिजनेस कर रही है. आणि 21 मध्ये तुम्ही वाचू शकता की स्त्री घरी बसून काम करते की व्यापार सुद्धा करते. अगर पति का परमिशन है तो आणि जर नवऱ्याची परमिशन आहे तर लेकिन उसे बाहर का कामकाज करते समय घर भी संभालना. पण तिला बाहेरचं काम करताना तिच्या घराला सुद्धा वो सांभाळायचं ऐसा नहीं नाही बोल सकती आणि ती असं बोलू शकत नाही. मैं काम से आई हूँ मी कामावरून आलेली 4 आहे बजे आई हूँ आणि 7 वाजता चालली तो मुझे नहीं हुआ टाइम पकाने का टाइम नहीं मिला तुम बनाओ तुम आए थे ना जल्दी तुम खाना क्यों नहीं बनाए आणि तुम्ही लवकर आले तर तुम्ही जेवण का बनवलं नाही ऐसा नहीं बोल सकते. आणि असं नाही बोलू शकत. वो तो पुरुष का दिल होना चाहिए कि चलो पति को थोड़ा सपोर्ट कर दो. आणि ती पुरुषाचं लगेच झालं पाहिजे की मी माझ्या बायकोला थोडंसं मदत मेरी करावी बीवी अभी थक कर आ रही है आणि माझी बायको आता थकून येते क्यों ना मैं चावल बना के रख देता हूँ आणि भात बनवून ठेवतो थोड़ा सा हेल्प करूँगा तो उतना मेरी बीवी है थोड़ा सा हेल्प कर दूंगा. आणि माझी बायको म्हणून थोडी तिला मदत करतो. लेकिन आप ऐसी अपेक्षा मत करना कि मेरा पति मदद करे. आणि तुम्ही अशी अपेक्षा करू नका की माझ्या नवऱ्याने मला मदत अपेक्षा करो करावी. लेकिन उनसे काम जबरदस्ती उनकी इच्छा न होते हुए मत करा. आणि अपेक्षा करा पण त्यांची जर इच्छा नाही तर तुम्ही त्याला जबरदस्ती करून घेऊ नका.
कैसा, ये प्यार से होना चाहिए। फैमिली बोला तो एक दूसरे के प्रति हमारी केयरिंग निकलना और प्यार निकलना चाहिए। प्यार से जो कुछ होना चाहिए प्यार से होना चाहिए। आणि कुटुंब बोललं तर आपल्याकडून जे काही झालं पाहिजे ते प्रेमाने काळजीने झालं पाहिजे। हाँ, ऐसा माई ऐसा जबरदस्ती नाही बोला काय तुम्ही नुसतं घरातच होता ना, लवकर आज आलेला ना, 5लाच तुम्ही आज घरी आलात, मग करून टाकायचं होतं ना। और माई दीदी ने ऐसा नहीं बोलना चाहिए कि आप 5 बजे घर में आए तो आप तो जल्दी आए थे इसलिए आपने करना चाहिए था। तुम्ही आज लवकर सुटलात ना, और आप जल्दी आए ना, तर एक दिवस जरा तुम्ही, मी रोजच करते, तुम्ही एक दिवस करायचं, और मैं रोज ही करके आप एक दिन तो करना चाहिए ना। हे नाही बोलू शकत। और ये नहीं बोल ते सकते, जॉनच्या अंतःकरणातून आलं पाहिजे। और जॉन दादा के हृदय से आना चाहिए। घर स्त्री जे घर आहे ना, बायबल असं सांगतं घर जे आहे ते बुद्धिमान स्त्री चालवते, और बुद्धिमान स्त्री घर बनाते तो हैं घर बुद्धिमान स्त्री से प्रकट होता है। आणि घर हे बुद्धिमान स्त्री द्वारे प्रकट होते। तो जॉन का है, आणि कुटुंब हे जॉन दादाचं आहे। घर को संभालना, घर का देखभाल करना, किचन के सारे आइटम ये सब वो ड्यूटी उसकी है। आणि घराला सांभाळणे हे सर्व कर्तव्य माई दीदीचं आहे। वो बोल नहीं सकती तुम्ही बाजारात चाललाय ना, फ्रेंडला भेटायला चाललाय ना, येता येता ही जरा भाजी घेऊन या, और वो बोल नहीं सकती कि आप अपने दोस्त को मिलने के लिए जा रहे हैं इसलिए आते समय भाजी लेके आए। अगर वो कहता है आणि जर तो म्हणतो माई मैं उधर फ्रेंड को मिलने जा रहा हूँ, आणि मी तिथे माझ्या मित्राला भेटायला मुझे चाललो कुछ चाहिए क्या तो लेकर आता हूँ, आणि तुला काय पाहिजे असेल तर सांग मी घेऊन येतो, तो ही बोलना है। नाही तरच बोलायचं आहे। आपको समझा, ये याद रखो। वो तो अच्छा है अगर वो पूछता है तो, आणि जर तो विचारलं तरी चांगला आहे। लेकिन मोस्टली जेंट्स लोगों को भाजी बीजी लाना ये सब सेक्शन में अच्छा नहीं लगता है। आणि पुरुषांना भाजी वगैरे आणणे त्या लोकांना वो आवडत बोलते नाही। नहीं ये सब लेडीज का काम है, लेडीज का काम है। आणि ती लोक म्हणतात की सर्व स्त्रियांचं काम आहे, स्त्रियांनीच करू द्या। तो इसलिए प्रिय, परमेश्वर के वचन के अनुसार फैमिली में जो हमारा श्रम है, यानी जो हम काम करते हैं फैमिली चलाने के लिए, मिलजुल कर बांट कर एक दूसरे को सपोर्ट कर कर करना है। आणि कुटुंब चालवण्यासाठी आपण जे काही काम करतो ते आपण मिळून मिसळून केलं पाहिजे, वाटून केलं पाहिजे। लेकिन अगर जबरदस्ती हम पुरुषों से अपने घर का काम नहीं करा सकते, आणि आपण जबरदस्तीने आपले पुरुषाकडून घराचं काम करून घेऊ शकत नाही। ये आपके मन में लेडीज लोग फिट करके रखो। आणि स्त्रियांनी मनामध्ये फिट करून ठेवा। आपकी शादी हो गई, आपको माँ बाप ने सिखाना चाहिए खाना बनाने को। आणि तुमचे लग्न झाले होते, तुमच्या आई शादी वडिलांनी शिकवलं पाहिजे जेवण शादी बनवायला। करने से पहले याद रखना मुझे घर में जाके खाना बनाना है। आणि लग्न करण्याच्या आधी लक्षात ठेवा की मला घरी जाऊन जेवण आके घर में बनवायचं नहीं आहे। किया, आणि आईच्या घरी केलं नाही आके बैठे, आणि जेवण बसलो। अब ऐसा नहीं होगा, पति के घर में खाना बनाना पड़ेगा। आणि आता तसं होणार नाही, नवऱ्याच्या घरी जाऊन जेवण बनवावं लागेल। घर में काम वाली होगी आणि घरामध्ये काम आज के वगैरे घर में, लेकिन पति के घर में शायद आपको करना पड़ेगा झाड़ू पोछना। आणि नवऱ्याच्या घरी तुम्हाला सर्व काही करावं लागेल। तो शादी करने से पहले ये तैयारी है तो शादी करो, वरना पति के घर में जाके बोलेगा तू करना, तू रात को तसं तू केलं का नाही। और जर तुमची सर्व तयारी आहे तर तुम्ही लग्न करा, नाही तर माझ्या आई आई वडील तू घर में मेरी माँ के घर में तो कामवाली थी, आणि माझ्या आईच्या घरी तर कामवाली होती। लेकिन बाबा तेरी माँ के घर में ना, अभी तू मेरे घर में है, आणि आता तू तुझ्या आईच्या घरी होती पण आता तू माझ्या घरामध्ये आहे शादी की ना, आणि लग्न केलंच ये नाही सब करना ही नहीं। आणि हे सर्व करायचंच आहे। तो समझे ये मेंटालिटी तैयार होना, जिसलिए बाइबल में लिखा है तू अपने पिता का घर भूल जाना। जब तू अब शादी करती है तो अपने पिता के घर को भूल जाना, ताकि पिता के घर में जो कुछ होता होगा, लेकिन अब तुझे इस घर में जो रूल्स रेगुलेशन जो है उसका पालन करना है। आणि लग्न केल्यावरचे बायबलमध्ये लिहिलेले की मुलीने काय केलं पाहिजे, तिच्या पित्याच्या घराला विसरून केलं पाहिजे, कारण तिच्या पित्याच्या घरी जे काही होत असेल पण लग्न झाल्यावरती ती तिच्या नवऱ्याच्या घरी असते आणि नवऱ्याच्या घरामध्ये जे काही नियम असतात ते तिने तिचं पालन केलं पाहिजे। इसीलिए फैमिली मिलकर एडजस्टमेंट कर कर एक दूसरे को सही कर। हाँ, लेकिन अगर माई सोचो बीमार हो गई आणि माही दीदी जर आजारी आहे उसको बोलने की जरूरत है, वो खुद से उठकर पानी देगा, रात को ये सब खुद से करेगा। तो जेव्हा दादा स्वतः उठून रात्री तिला पाणी वगैरे देईल। लेकिन हम अपने पुरुष को, अपने पति को पानी लेकर आओ ना, किचन में से आ रहे हो पानी लेकर आओ, आणि आपण आपल्या नवऱ्याला असं बोलू शकत नाही की तुम्ही किचन मधून येतात मग पाणी घेऊन या। लेकिन अगर वो पानी पी रहे हैं पण जर ते पाणी पित आहे तो पूछेंगे भाई पानी पाहिजे, और माही दीदी पाणी चाहिए तो मैं बोल सकते खाना और देना। और पण आपण असं बोलू नाही शकत। हम लोग ऐसा नहीं कह सकते। तिथेच होता ना, एक ग्लास मला पण आणायचं ना, और आप उधर ही तो एक ग्लास मुझे भी लाना तर चाहिए माझ्यावर प्रेमच नाही। और आपका तो मेरे ऊपर प्यार ही नहीं है। ती बघा ते कशा आपल्या बायकोला ग्लास दूध पाणी देतात, और वो देखो कैसे अपने त्यांची बॅग पण उचलतात, और उनकी बैग भी उठाते हैं। कुणी पुरुष जरी बॅग उचलत असेल पण तुम्हाला विचार केला पाहिजे की तुम्ही आपली बॅग पुरुषाच्या हातात नाही दिली पाहिजे। और आपको ये सोचना चाहिए कि आपने अपनी जो पर्स है वो पुरुष के हाथ में नहीं देना चाहिए, ते चांगलं नाही। और ये अच्छा नहीं है। मला ते बिलकुल आवडत नाही लेडीज पर्स आपण पुरुषाच्या हातात देतो। और मुझे बिल्कुल भी पसंद नहीं कि हम जो लेडीज पर्स लेते हैं वो पुरुष के
हात में और देते वो भी ब्लैकमेलिंग करके देते आणि ते पण ब्लॅकमेल करून देतात या नाही तर मग बघा घरी और लोग इसको करने जाते देखा दुसरं आता तुम्ही मला प्रेमच करत नाही और आप मुझे प्यार ही हे नहीं बघा कशी उचलता और देखो कैसे उठाते मग माझी तुम्ही उचला और आपने मेरा उठा मग दुसऱ्यांना कळेल की तुम्ही मला प्रेम करता और दूसरों को समझेगा कि आप मुझसे प्यार करते हैं ते असं करू नका म्हणजे ऐसा मत करो हा? कारण पुरुषाला ती शोभा देत नाही बाईचं पाठी और पुरुष को शोभा नहीं देता स्त्री का फर्ज है आता समजा काही होतंय असं म्हणून त्यांनी पकडलं होय आपण कुठेतरी आणखी काहीतरी करते सुद्धा साडी सुटली प्लॅटफॉर्मवर कधी कधी असं होतं त्यावेळेला ती पर्स पकडून नाही करू शकत त्यावेळेला असं पर्स पकडलेलं ठीक आहे हा 2 मिनिटासाठी झालं तुझी साडी ठीक आहे पकडा और अगर उसका साड़ी जो है वो पहन ली तो वो पर्स लेकर वो साड़ी नहीं पहन सकती इसलिए आप पकड़ कर बोल सकते कि तो पहन ले फिर मैं तुझे बाद में देखता हूँ तर हे फॅमिली आहे आपण आपल्या पतीला एक मान देणं गरजेचं आहे और हमें हमारे पुरुष को मान देना बहुत जरूरी है बाइबल हे सांगतं और बाइबल हमें ये कि बताता हम है हमारे पुरुष को मान दे सम्मान दे आणि आपण आपल्या पुरुषाला मान आणि सन्मान द्यावा उनकी बदनामी या उनके बारे में गलत बातें या अफवाहें अपने घर में मायके में या कहीं पर भी या कलीसिया में न फैलाएं आणि त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी कोणत्याही ठिकाणी आपण पसरवू नये अगर कुछ गलत दिखाई दिया आणि जर काही चुकीचं दिसलं एक आपके पास 2 ऑप्शन है आणि तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत एक परमेश्वर आणि देवाकडे 2 आणि दुसरं आपके पिता और आपका चर्च का पास्टर आणि तुमचं पिता आणि तुमचे चर्चचे पास्टर बस बाकी किसी को नहीं बोलो। आणि बाकी कोणालाही सांगू नका क्यों करके हर एक की देखने का जो नजरिया होता है वो डिफरेंट होता है आणि प्रत्येकाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो और है ना पुरुष सिर्फ डरते किसको है आणि पुरुष फक्त घाबरतात कोणाला परमेश्वर को देवाला दूसरे आपके पिता को दुसरं तुमच्या वडिलांना और पास्टर आणि तिसरं पास्टरांना क्योंकि वो परमेश्वर की ओर से अथॉरिटी है कारण देवाने त्यांना अधिकार दिलेला आहे तो ये फैमिली है प्रियो परमेश्वर चाहता है कि फैमिली टूटे नहीं ब्रेक हुए नहीं मिलजुल कर रहे आणि देवाची इच्छा आहे की कुटुंब तुटून नये परंतु मिळून राहावं परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि फैमिली में कोई डिस्टर्बेंस हो आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की कुटुंबामध्ये काही गडबडी असावी इसलिए परमेश्वर आगे इस फैमिली को बना के रखने के लिए उनको बच्चे देता है आणि पुढे हा कुटुंब बनून राहावं म्हणून देव त्यांना मुलं देतो एक के बाद 2 आणि एकानंतर 2 ये क्यों देता है ताकि उस फैमिली में प्यार बना रहे आणि हे यासाठी देतो की त्या कुटुंबामध्ये प्रेम बनून राहावं ताकि पुरुष बाहर नहीं बैठे उस जैतून पौधे के इर्द गिर्द बीच में बैठे आणि पुरुषाने बाहेर बसवण्यापर्यंत ते जैतून वृक्ष आहे त्याच्यामध्ये बसावं जो आनंद बच्चों में बैठने को है आणि जो आनंद मुलांमध्ये बसण्यावरती आहे मित्रों में नहीं आणि तो मित्रांमध्ये नाही, संसार में नहीं जगामध्ये नाही इसलिए परमेश्वर वो आनंद पुरुष को देने की इच्छा रखता है और देता भी है म्हणून देवाची इच्छा आहे की पुरुषाला तो आनंद भेटावा आणि देव देतो सुद्धा हालेलुया हालेलुया प्रियो फैमिली बहुत इंपॉर्टेंट है आणि कुटुंब हे फार महत्वाचं आहे आपके भटकने की बात भटकना नहीं बोलकर प्रभु आपको स्थिर करने के लिए फैमिली दिया है आणि तुम्ही भटकून जाऊ नये म्हणून देव तुम्हाला स्थिर करण्यासाठी कुटुंब इसलिए दिले हमने अपना आदम से लेके म्हणून आपण आदमापासून कल हम कैलेब तक देखा आणि काल आपण कालेबापर्यंत आज पाहिलं हम लोग देख रहे एलियाजर आणि आज आपण एलियाजराविषयी पाहणार आज आहोत उसकी फैमिली के बारे में हम देख रहे हैं आणि आज आपण त्याच्या कुटुंबाबद्दल पाहणार आहोत. परमेश्वर ने यहाँ पर हमें देखा हम पढ़ेंगे पहला वचन 28 का पहला वचन आणि 28 आपण पहिलं वचन वाचूया. तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजर व इथामार यांनी माझी सेवा करावी यासाठी त्यांना याजकीय दीक्षा दे. देवाचा यहाँ पर परमेश्वर का वचन कहता है कि मोसेस को कहा कि तू तेरा जो भाई हारून है जो तुझसे 3 साल बड़ा है आणि मोशे सांगितलं की तुझा भाऊ जो अहरोन आहे तो 3 वर्षापेक्षा तुझ्यापेक्षा मोठा आहे अब उसे क्या कर आणि आता त्याला काय करू उसे उसका बड़ा बेटा नादाब आणि त्याचा मोठा मुलगा नादाब, अबीहू, एलियाजर एलाजर और इतामार आणि ये इथामार 4 बच्चे हैं हारून को आणि हे 4 मुलं आहेत अहरोनाला. तो इसलिए उन्हें तू क्या करे किसी एक को नहीं चुना आणि कोणा एकालाच निवडलं नाही हारून के साथ 4 बच्चों को चुना आणि अहरोनासोबत 4 मुलांना निवडलं. उन्हें क्या करने को बोला एक संस्कार यानी लोगों के सामने प्रकट कर याजक की विधि जो दीक्षा है उनको देने के लिए कहा आणि लोकांसोबत प्रकट करून जी याजकाची दीक्षा आहे ती त्यांना देण्यासाठी सांगितली. हारून एलियाजर का जो पिता का नाम है एलियाजर के पिता का नाम है हारून आणि एलियाजरच्या वडिलांचं नाव आहे हारून और उसकी माँ का नाम है एलिशिबा आणि त्याच्या आईचं नाव आहे एलिशिबा. ये एक अच्छी फैमिली है एक चांगलं कुटुंब आहे. हारून परमेश्वर का भय मानने वाला था अहरोन हा देवाचा भय मानणारा होता याजक की नहीं उसे चुना आणि याजकासारखं त्याला निवडलं. उसको याजक की नहीं चुना इसलिए उसके 4 बच्चों को उसमें एलियाजर भी याजक की नहीं चुना गया आणि त्याला याजकासारखं निवडलं म्हणून त्याच्या 4 मुलांना आणि एलियाजरला सुद्धा याजकासारखं निवडलं. ये हारून जो था वो महायाजक था आणि अहरोन जो होता तो महायाजक होता
उस महायाजक के में जो उसके बाद जो लिस्ट में नाम आया वो एलियाजर का। आणि नंतर यादीमध्ये जे नाव आलं ते एलियाजरच आहे. याजक बाहर की सेवा टहल करते थे आणि याजक हे लोक बाहेरची सेवा टहल करायचे. लेकिन महायाजक क्या करते थे, पण महायाजक काय करायचे, साल में एक ही बार मेमनी का लहू लेकर अति पवित्र स्थान में जाते थे. आणि वर्षातून एकदाच मेंढराचं रक्त घेऊन अति पवित्र स्थानामध्ये जायचे. लेकिन याजक का काम क्या रहता था, पण याजकाचं काम काय असं असेल, अति पवित्र स्थान के बाहर का जो स्थान था, अभी ये अति पवित्र है, फिर एक इतना ही सोचो उसके बाहर का जो पवित्र स्थान के बाहर आंगन ऐसा था. तो जो पवित्र स्थान था उसमें धूप जलाना आणि पवित्र स्थानामध्ये धूप जाणं, और जो ऑयल रहता था उसमें ऑयल खत्म हो गया होगा तो खत्म होने से पहले डालना, आणि तेल संपलेलं आहे तर संपण्याच्या आधी टाकणं, उसकी जो समय थी उसे साफ करना. आणि त्या समयला साफ करणं. उसको 7 समय, एक ही समय को ऐसा एक स्टैंड था उसको 7 समय थी. आणि एक जो स्टँड होतं त्याला 7 समय तो होते. एक साथ सातों बुझाने की नहीं. आणि एक सोबत 7 बुजवायचे नाही. साफ करते समय उन्हें कैसे, पहले 4 चालू रखने के आणि साफ करताना पहिले 4 चालू ठेवायचे, और बाद में ये 3 नंतरचे 3 बुझा के साफ होकर के उसे कपड़े से लोग पोंछते थे, अच्छी रीति से क्लीन करते थे क्योंकि वो काली पड़ जाती थी ना, जल के वो काली हो जाती थी. आणि जळून ती काळी व्हायची म्हणून पहिले 3 बुजवून त्याला साफ करायचे. उसके बाद त्याच्यानंतर जो 3 जलाते थे 3 जाळायचे फिर बाकी के 4 साफ करते. आणि नंतर 4 साफ करायचे. इसलिए कभी भी वो आग बुझने नहीं देना. आणि कधी ते आग बुजून पवित्र द्यायची. स्थान में के सामने जो दिया रहता था उसका दिया कभी बुझाना नहीं. आणि पवित्र स्थानाजवळ जो दिवा असायचा तो दिवा कधीच बुजून द्यायचा बुझ नाही. गया आणि जर बुजला तो जो आग परमेश्वर ने ऊपर से दी थी आणि आग जी देवाने वरून दिली वो आग का जो आत्मिक अर्थ है उसकी उपस्थिति. आणि त्या आगचा जो आत्मिक अर्थ आहे तो आहे देवाची पवित्र उपस्थिती. स्थान बनाने के बाद जो टैबरनेकल जो लोगों ने निवास मंडप जो बनाया था, पवित्र स्थान जो बनाया था, उस परमेश्वर ने उसे एक्सेप्ट किया, ग्रहण किया है बोलकर परमेश्वर ने अपनी उपस्थिति यहाँ पर है वो जाहिर करने के लिए परमेश्वर ने स्वर्ग से आग डाली थी. आणि जो निवास मंडप त्यांनी बनवलेला आहे, जे पवित्र स्थान जो बनवलेला आहे तो देवाने स्वीकार केलेला आहे म्हणून देवाने त्याची उपस्थिती जाहीर करण्यासाठी ती आग दिली. और इसीलिए वो आग मैं यहाँ हूँ ये प्रकट करता है. आणि ती आग हे प्रकट करायची की मी इथे आहे. तो याजकों का काम क्या था, आणि याजक लोकांचं काम काय वही होतं, आग में से जलाकर फिर धूप भी जलाना है और दिया भी चालू रखना है, यानी जला के रखना है. आणि तीच आग घेऊन धूप सुद्धा जाळायचं आहे आणि दिवा सुद्धा चालू ठेवायचा आहे. ये याजकों का काम था. हे याजक लोकांचं काम आहे. याजकों ने अगर बाहर की आग ली, आणि याजकाने जर बाहेरची आग घेतली, बाहर की आग यानी क्या, माचिस जिसे कहते हैं. आणि बाहेरची आग म्हणजे माचीस, माचिस मतलब लाइटर. और किसे जलाते हैं लोग, 2 टाइप का लाइटर होता है. कैसा ऐसा जलाने वाला गैस जिसे हम जलाते हैं, आणि गॅसचे और एक ऐसा दबा के आग ऐसी बाहर आती है वो लाइटर. आणि दाबूची आग बाहेर येतो तो लायटर. जिसे लोग सिगरेट पीते हैं आणि लोक ज्याच्याद्वारे सिगरेट पितात. वो. और किसी आग आती है पत्थरों को घस के आग आती है. आणि दगडांना बसून आग निर्माण होते. कैंडल को माचिस से जला के वो भी आग होती है. आणि कॅन्डलला माचीसनी जळवून ती सुद्धा आग निर्माण या फिर होते. हम लोग चूल्हा जलाते थे, आणि आपण चुला घालतो ऐसा फूक कर आणि बघून वहाँ से भी आग निकलती आणि तिथून सुद्धा आग है. ये निघते. बाहर की आग लेने को मना किया था. आणि ही बाहेरची आग घेण्यासाठी मना और केली. ये जो हारून का जो बेटा है नादाब और अबीहू, आणि हरोनाचा जे मुलगा आहे नादाब आणि अबीहू, उन्होंने क्या किया, त्यांनी काय केलं, उन्होंने बाहर की आग ले ली. त्यांनी बाहेरची आग घेतली. और इसी कारण से परमेश्वर का गुस्सा हो गया. पढ़ेंगे लेवी व्यवस्था, लेवी आपण वाचून लेवी अध्याय 10, आधे 10, लेवी व्यवस्था, लेवी चॅप्टर 10 आधे 10 और उसका 1 से. आणि त्याचं 1 पासून. ये हम क्यों पढ़ रहे हैं, ताकि आपको समझेगा कि आज जो बीच में बैठी हुई फैमिली है, परमेश्वर ने उनको याजकों के समान चुना है. और आज हम जो सब आए हैं, परमेश्वर हमें बताता है, परमेश्वर ने हमें क्या चुना है, याजक. आणि जी मध्ये बसणारी कुटुंब आहे आणि आपल्या सर्वांसोबत देवाने कसं निवडलेलं आहे एका याजकासारखं. परमेश्वर चाहता है जैसे हारून की सेवा याजक बनकर, महायाजक बनकर वो पूरी की, एलियाजर ने भी अपनी ये सेवा पूरी की. और एलियाजर का बेटा भी फिनहास वो भी अपनी सेवा पूरी की.
अहरोन आणि एलियाजर आणि त्याचा जो मुलगा फिनेहास होता त्या लोकांनी काय केली, त्यांची जी याजकाची सेवा होती ती पूर्ण केली. इसलिए परमेश्वर आज जितने 11वें दिन में आए हैं, म्हणून 11व्या दिवशी जेवढे आलेले आहे प्रभु आपको कहता है याजक के समान चुना है. आप रेवलेशन चैप्टर 1 वर्स 6 में पढ़ो. रेवलेशन ये वहाँ पर आप लेवी व्यवस्था में वहाँ कुछ रख दो. आणि लेवीमध्ये तुम्ही काहीतरी ठेवा. और लास्ट अध्याय रेवलेशन प्रकाशित वाक्य आणि प्रकटीकरण अध्याय 1 अध्याय 1 उसका 6. आणि त्याचं 6. रेवलेशन प्रकटीकरण अध्याय 1 अध्याय 1 उसका 6. त्याचं 6. नंतर नहीं, रेवलेशन प्रकाशित वाक्य आहे पुढं आहे. येशूचा पिता जो देव हां, याचे तुम्ही आम्ही याजक व्हावे. काय आहे? येशूचा जो कुणाला येशूचा पिता जो देव येशूचा पिता है ना. पर यीशु किसका बेटा है? परमेश्वर का. आणि येशू कोणाचा मुलगा आहे? परमेश्वराचा. उसका पिता आणि त्याचा पिता और हमारा परमेश्वर ऐसा लिखा आणि आपला देव याचे तुम्ही आम्ही है. याजक याचे व्हावे. तुम्ही आणि आम्ही यानी उसका यानी परमेश्वर का देवाचा जो यीशु का पिता है, जे येशूचा पिता आहे तुम्ही सभी लोग और हम. आणि आम्ही हाँ, याजक व्हावे याजक होना ये परमेश्वर की इच्छा है. आणि आपण त्याचे याजक व्हावे ती देवाची इच्छा आहे. म्हणून येशूने आपले एक राज्य स्थापन केले आहे. कौन से राज्य में हम लोग अभी याजक हैं? आणि कोणत्या राज्यामध्ये याजक आहोत? परमेश्वर का राज्य जो यीशु मसीह ने बनाया कलवरी क्रूस पर प्राण देकर. आणि देवाचं राज्य जे स्थापन केले येशू ख्रिस्ताने कलोरी क्रूसावरती प्राण देऊन, हाँ, उस राज्य में अभी हम लोग कौन है? हम लोग अभी याजक हैं. आणि त्या राज्यामध्ये आपण लोक कोण आहोत? आता याजक आहोत. अनुमान इसीलिए 11वें दिन में परमेश्वर ने हमें याजकों का एलियाजर का, जबकि मुझे एलियाजर कल लेना था, आणि एलियाजर बद्दल मला काल घ्यायचं होतं. लेकिन प्रभु ने कहा नहीं, कैलेब के बारे में लेना. पण देवाने मला म्हटलं कालेबाविषयी घे. क्यों? क्योंकि यहोशू के बाद तुरंत कैलेब का जॉइंट में है, तू उसका ही ले. आणि यहोशुआनंतर लगेच कालेब आहे म्हणून तो त्याच्याबद्दल मैं आज सादोक लेने वाली थी. आणि मी आज साधोबाविषयी घेणार होते. शाम को प्रभु मुझे बोला नहीं लेना, एलियाजर लेना. आणि देवाने मला म्हटलं की एलियाजर विषयी घे, क्योंकि वो वंश चलता रहा. कारण तो वंश चालत राहील. तो आज आप लोग का वंश भी और जो चैन में बैठने वाले आपका वंश चलता रहेगा आणि आज तुमच्या सर्वांचा वंश जो आहे तो चालत राहील और प्रभु की सेवा करता रहेगा. इसका मतलब है आपका और आपके वंश का नाश नहीं होगा. यहोवा की वो सेवा करते रहेंगे. आणि तुमच्या वंशाचा नाश कधी होणार नाही, परंतु तुम्ही लोक काय करत? देवाची सेवा करत राहा. जो गड़बड़ी दुष्ट चाहता है कि आपका वंश टूट जाए यानी नाश हो जाए. जैसे आदम की फैमिली में गड़बड़ी हुई, आणि जसं आदमाच्या कुटुंबामध्ये गडबडी टाकली, क्या हुआ? हे काय झालं? हाबिल मर गया ना. आणि हाबेल मेला, जो पहिलोटा था कहीं जो पहिलं होता काही निकल गया ना, आणि निघून श्रापित गेला. हुआ. शापित झाला. वो गड़बड़ी प्रभु नहीं चाहता. आणि ती गडबडी देवाला नको आहे. आपकी फैमिली में, आपके बच्चों में तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये. परमेश्वर चाहता है आपके बच्चे हमेशा हारून को जैसे प्रभु ने चुना, वो भी एक लेवी वंश से चुना. आणि देवाने अहरोनला जसं निवडलं एका लेवी वंशातून निवडलं. बड़े उस वचन को पहला इतिहास आपण म्हणतो फर्स्ट क्रॉनिकल पहिला इतिहास अध्याय 6 अध्याय 6 फर्स्ट क्रॉनिकल पहिला इतिहास अध्याय 6 अध्याय 6 और उसका पहले से पहले आणि त्याचा आपण 1 पासून वाचतो. लेवीचे पुत्र गेर्शोन, कहात व मराठी होते. हाँ, यहाँ पर लिखा है. अभी लेवी कौन है? आणि लेवी कोण आहे? लेवी याकूब की संतान है. आणि लेवी याकोबाचे वंश आहे. है ना. याकूब को 12 बच्चे हुए. याकोबाला 12 मुलं झाली. उसमें जो लेवी लड़का था, आणि त्याच्यामध्ये लेवीचा मुलगा होता जो लिया से जन्म हुआ. आणि लियापासून त्याचा जन्म झाला. लिया से उसका जन्म होगा. तो अब उसके वंश में से ये लोग जन्म हुए हैं, लेवी वंश बना है. आणि आता त्याच्या जन्मापासून काय झाले? लेवी वंश बनले. अभी लेवी के पुत्र आणि लेवीचे पुत्र हाँ, गेर्शोन, कहात व मराठी होते. ये 3 थे. लेकिन अभी मोसेस और हारून, मोशे आणि अहरोन ये किसके बच्चे से, किसके बच्चों के द्वारा जन्म हुआ? वो है कहात यानी दूसरा बेटा. लेवी के 3 बेटे हुए. आणि लेवीची 3 मुलं होती. उसमें का जो सेकंड नंबर जो था वो कहात था. आणि त्याचा दुसरा नंबरवरती जो होता कहात, इसलिए कहा गया कहाती वंश. म्हणून म्हणण्यात आलं कहातीचा वंश. और कहाती वंशों को परमेश्वर ने अपने लिए अध्याय में पढ़ सकते, उन्हें खास सेवा दी. आणि कहाती वंशाने देवाने खास सेवा दिली, असं तुम्ही लेवीमध्ये वाचू शकता. और ये वचन मेरे ख्याल से इनको भी आया, परदेसी फैमिली को आया था ना नए साल
साल के लिए। आणि परदेशी कुटुंबाला सुद्धा हे नवीन वर्षामध्ये आलेले आहे. इसलिए मेरे एकदम फिट बैठ गया वो। आणि म्हणून माझ्या ते जरा जास्त लक्षात बसलं कि उन कहानियों को परमेश्वर की सेवा टहल करना, धूप चलाना, बर्तनों को जो अंदर वेदी के सामने जो चढ़ाए जाते हैं उन बर्तनों को साफ रखना और बलि देना, ये सब कहाती वंशियों को दिया गया है। आणि दूध चढवणारी जी काही भांडी आहे त्यांना स्वच्छ ठेवणं आणि जे मेंढर आहे त्याची सुद्धा बली देणं हे काही कहाती लोकांची सेवा आहे. हाँ, बहुत सुंदर है ना। ये सबसे बड़ी अति पवित्र स्थान के भवन में जा सकते और पवित्र स्थान में भी वो आ सकते। आणि अति पवित्र स्थानामध्ये आणि पवित्र स्थानामध्ये सुद्धा ती लोक जाऊ शकतात. ऑयल परमेश्वर की चमत्कार को, चंगाई को और अलग होने को दर्शाता है। ते जे वेगळेपणाला, आरोग्याला आणि देवाच्या चांगल्याला दर्शवतो. सुगंधित धूप जलाना यानी परमेश्वर के सामने हमेशा भेंट देना, उसकी सेवा करना और उसको खुश करना, परमेश्वर को खुश करना सुगंधित धूप को दर्शाता है। आणि सुगंधित धूप याला दर्शवतो की आपण देवाला प्रसन्न करते, देवाची सेवा करणं. रोज का जो रेशन बांटना था, इतनी इसकी रोटी बनाना है, आज ये लेवी लोग हैं उनको खाना बांटना है, ये सारा काम ये कहाती वंशी लोग करते थे। आणि जे जेवण वाटण्याचं काम होतं ते लोक काय करायचे, कहाती वंश करायचे. अभिषेक का तेल बनाना ये काम भी कहाती वंश करते थे। आणि अभिषेकाचं तेल बनवणं हे सुद्धा कहाती वंशाचं काम होतं. वेदी के नजदीकी जो सेवा थी वो भी कहाती वंश करते थे। आणि वेदीच्या जवळची जी सेवा होती ती सुद्धा कहाती वंश करायची. परमेश्वर के सामने जो टेबल था वो टेबल सजाने का भी काम कहाती वंश करते थे। आणि देवाच्या वेदीजवळ जे टेबल होते तिथे सजवण्याचं काम कहाती वंश करायचे. प्रमुख काम है कहाती वंशियों को। आणि प्रमुख काम आहे कहाती वंशचं. मालूम हुआ? इसीलिए हम देखते हैं कहात वंश में से कौन आया? कहाताचे पुत्र अमराम. अब्राम कौन है? अमराम कोण आहे? अब्राम कौन है? हाँ, अब्राम कौन है? मोशे के पिता का नाम है अब्राम। हमने अब्राम फैमिली देखा, याद है ना? उस दिन बहुत जन सो रहे थे। आणि मोशेच्या वडिलांचं नाव आहे अमराम. अब्राम याद रह गया। आणि अब्रामचा फैमिली लिया, वो भी 2 फैमिली साथ में ली मैंने, आणि 2 कुटुंब मी सोबत घेतलं. अब्राम और मोशे। अमराम आणि मोशे. अब्राम का सिखा पाई, मोशे का सिखा नहीं पाई। आणि अमरामाचं शिकवू शकते पण मोशेचं शिकवू नाही शकले. लोग इतने सो रहे थे, कारण लोक एवढे झोपत होते बहुत अच्छी रीति से नींद ले रहे थे। आणि खूप चांगल्या रीतीने झोप घेत होते. हाँ, इसलिए बीच में ही बंद करके प्रार्थना करवाई। म्हणून मध्येच बंद करून मी प्रार्थना करत तो होते. ये है अब्राम। आणि हा आहे अमराम. अब्राम फिर इसाहार, हेब्रोन व उजिएल हे होते. हाँ, ये 3 वचन। अब्रामाची संतती हाँ, अहरोन, मोशे. हारून क्योंकि वो बड़ा भाई था, उससे बड़ी कौन थी? मरियम थी। लेकिन मरियम लड़की है बोलकर उसका नाम देखो तीसरे नंबर पर कर दिया, जबकि मरियम बड़ी थी। मरियम 7 साल थी और हारून 3 साल का था और जब ही मोसेस का जन्म हुआ। आणि मोशेचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मरियमची होती ती 7 वर्षाची होती आणि अहरोनची होता तो 3 वर्षाचा होता. मोसेस से 7 साल बड़ी थी मरियम आणि मोशेपेक्षा 7 वर्षांनी मोठी होती और मरियम. 3 साल से बड़ा था हारून। आणि 3 वर्षापेक्षा मोठा होता अहरोन. हाँ, अभी फिर अहरोन, मोशे व मिरियाम ही होती. अहरोनाचे पुत्र नादाब, क्या नाम आया? नादाब, अबीहू, अबीहू, एलाजार व इतामार हे होते. हाँ, एलाजारस फिनहासवा झाला. नादाब और अबीहू मर गए, लेकिन उसके स्थान पर किसको चुना गया? एलियाजर को, और एलियाजर को एक ही बेटा हुआ। आणि एलियाजाराला एकच मुलगा झाला, वो है फिनहास। तो आहे फिनहास. फिनहास से फिर आगे आगे आप देखते जाओगे ना, तो वो उनका सन मतलब उनका ही वंश हमेशा महायाजकों का, क्योंकि अगर हम ये जो 6 अध्याय का पहले से पढ़ रहे हैं, ये महायाजकों का नाम दिया गया है। आणि जे आपण 6 अध्यायाचं पहिल्यापासून वाचलं ते महायाजकांचं इथे नाव देण्यात आले. कितने महायाजक हुए आणि किती महायाजक झाले. हाँ, पहला जो हम देखते हैं कि कौन था? हारून से। हारून ये सबसे पहला महायाजक हुआ। अहरोन सर्वात पहिला महायाजक होता. दूसरा कौन हुआ? दुसरा कोण झाला? एलियाजर। एलियाजर महायाजक. एलियाजर के बाद एलियाजर नंतर फिनहास। फिनहास के बाद फिनहासानंतर अबीशू। ऐसा करके करके उसमें आप सादोक तक जाते हो। आणि असं करून आपण साधोकापर्यंत और जातो. सबसे लास्ट दिया गया है आणि सर्वात लास्ट देण्यात आले सराया, यहो सादक आणि येऊ साधन. इतने लास्ट में, मतलब उनका जो फैमिली है हमेशा यहोवा के सामने महायाजकीय सेवा करते रहे। आणि त्यांचं जे कुटुंब आहे ते नेहमी देवासमोर महायाजकाची सेवा करत और राहिले. जो आप एलियाजर देख रहे हो, आणि एलियाजराविषयी जे आपण पाहतोय, एलियाजर सेकंड स्थान पर है महायाजकों का स्थान लेने वाला। आणि महायाजकाचं स्थान घेण्यावरती तो दुसऱ्या स्थानावरती आहे एलियाजर. अपने पिता के स्थान पर वो खड़ा रहा। आणि तो त्याच्या वडिलांच्या स्थानावरती उभा राहिला. और जो उसने अपने पिता से सीखा वही उसने अपने बेटे फिनहास
फिनास को भी सिखा। आणि जे त्यांनी त्याच्या वडिलांकडून शिकलं तेच त्याने काय केलं, त्याचा मुलगा जो फिनास होता त्याला सुद्धा शिकवलं. हम नहीं जानते उसे एक ही बेटा उसने क्यों जन्म दिया, आणि आपण हे जाणत नाही की त्यांनी एकाच मुलाला का जन्म दिला. वो तीसरे नंबर पर था, तो तिसऱ्या नंबरवरती होता. शायद मालूम पड़ा कि सेकंड और थर्ड की हालत बड़ी सैंडविच बन जाती है, आणि त्याला कळालं असेल की जे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवरती होते त्याची जी हालत असते ती सँडविच सारखी बनते. इसलिए अपने घर में कोई सैंडविच ही नहीं चाहिए, म्हणून आपल्या घरामध्ये कोणी सँडविच वही हवं बन अच्छा है, आणि एकच चांगला. इसीलिए शायद उन्होंने वन पे रखा. क्योंकि मुझे मालूम है, मैं हमारे घर में भी 4-5 मेंबर रहेगा तो जो बीच में रहते हैं ना उनकी सैंडविच बनती है. आणि जर 4-5 मेंबर असले ते जे मध्ये असतात त्याचे सँडविच बनतो. पहले को ज़्यादा प्यार मिलता है, पहिले जास्त प्रेम भेटतं पहिलोटा है ना, आणि पहिलं काय आहे. और फिर सबसे लास्ट जो होता है म्हणजे सर्वात शेवटी असतो वो सबसे छोटा है तो उसे बहुत प्यार किया जाता आणि तो सर्वात लहान आहे म्हणून त्याला सर्वात जास्त प्रेम करण्यात है. येतो. और बीच में बचे कौन, आणि मधला कोण राहिला, सेकंड थर्ड फोर्थ कितने हो गए उनकी, है ना. तो देखो सैंडविच में बीच के भाग इम्पोर्टेंट होते हैं. आणि सँडविच मध्ये जे मधले भाग असतात ते महत्वाचे असतात. 2 पाव से सैंडविच नहीं बनता है. आणि 2 पावांमध्ये सँडविच बनवणार उनमें नाही. आइटम भरे ना आणि जर त्याच्यामध्ये आयटम भरले तो ही सैंडविच बनता है. आणि तरच सँडविच बनतो. इसीलिए जिनके घरों में ये मिडल होते हैं ना उनको ही प्रभु चुनता है. आणि ज्यांच्या घरामध्ये जे मधले असतात त्यांनाच देव और निवडतो. वो भी 4 नंबर है, मैं भी 4 नंबर है. आणि ते सुद्धा 4थ्या नंबरवरती आहे, मी सुद्धा 4थ्या आप भी देखो, आप नंबरवरती. भी वही बीच वाले हो गए. आणि तुम्ही सुद्धा मध्ये असाल. और जो पहिलोटे हो गए परमेश्वर ने पर पहला चुना है, आणि जे प्रथम असते देवाने त्यांना पहिले और निवडले मसीह में है आणि ख्रिस्तामध्ये आहे वो परमेश्वर के लिए समर्पित है. आणि ते देवासाठी समर्पित आहे. परमेश्वर के लिए, जैसे मरियम आणि मरियम पहली बेटी थी, परमेश्वर के लिए समर्पित थी, जिंदगी भर प्रभु की रही. आणि ती देवासाठी समर्पित होती म्हणून ती आयुष्यभर देवासाठीच राहिली. क्योंकि हर घर में पहला लड़का नहीं रहता है, लड़की होती है. आणि प्रत्येक घरामध्ये पहिला मुलगा नसतो, मुलगी सुद्धा असते. इसलिए परमेश्वर यहाँ दिखाता है कि लड़की भी हुई तो भी वो प्रभु की है. आणि मुलगी जरी झाली ती तरी सुद्धा ती देवाचीच आहे. इसलिए मरियम की नाई वो अभिषिक्त रहती है आणि मरियमसारखी ती अभिषिक्त असते और प्रभु की सेवा करती रहती है. आणि देवाची सेवा करत राहते. मालूम हुआ तो हम आगे, अगर आप आगे भी पढ़ सकते, हारून का वंश खास स्पेशल पहले इतिहास में वंश बताया गया है, यानी खास रीति से अलग किया गया है. पहले महायाजकों की लिस्ट बताई आणि पहिले महायाजकांची यादी और सांगितली. अगर आप इसी अध्याय में 49 से पढ़ोगे तो वहाँ पर हारून का वंश बोलकर अलग रीति से लिस्ट बताया गया है. आणि जर तुम्ही 49 पासून जर वाचलं तर अरुणाची जे अरुणाचा वंश आहे ते तुम्ही दुसरे म्हणजे वेगळ्या रीतीने तुम्ही बघू शकता. लिस्ट दिलेली आहे आणि काय म्हणतात यादी. यादी दिलेली आहे. 16 मध्ये पण 16 से भी आप पढ़ सकते हैं कि लेवियों के जो वंश के बारे में बताया उसकी भी लिस्ट दी गई है. आणि 16 मध्ये तुम्ही वाचू शकता की जे लेवी लोक सांगितले त्यांची सुद्धा यादी दिल्यात आहे. अभी हम वापस जाएंगे हमारे लेवी अध्याय 10 में. आणि आपण लेवी अध्याय 10 मध्ये जाऊया. 10:1 पासून. आता अहरोनाचे पुत्र नादाब व अबिहू यांनी आपापल्या झोपाटण्यात अग्नी भरून त्यावर धूप ठेवून तो अपवित्र अग्नी देवासोबत नेला. त्यांचे हे वागणे देवाने त्यांना दिलेल्या आज्ञेविरुद्ध होते. म्हणून देवापासून अग्नी निघाला आणि त्यांनी त्यांना भस्म केले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला. हम यहाँ देखते हैं उसके दोनों जो बड़े भाई थे वो मर गए. आणि त्याचे जे दोन्ही मोठे भाऊ होते ते मेले. इसीलिए ये जो सेवा है आणि ही जी सेवा आहे हम पढ़ेंगे 6 वचन. आणि आपण वाचूया 6 वचन. मग मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाझर व इतामार यांना सांगितले, शोक करू नका. दुःख प्रदर्शनाचे चिन्ह म्हणून आपले केस मोकळे सोडू नका. हाँ, फिर हम देखते हैं 12 वचन. आणि 12 वचन. मग अहरोन व त्याचे अद्याप जिवंत असलेले पुत्र एलाझर व इतामार यांना मोशे म्हणाला. हम यहाँ देखते हैं कि उसके बाद एलियाजर बोलकर ही परमेश्वर ने उसको चुना. त्याच्यानंतर देवाने एलियाझरला याजक म्हणून निवडला. हम पढ़ सकते हैं व्यवस्था विवरण में, डिट्रोनॉमी निकालेंगे. आपण काढूयात अनुवाद. प्लीज गणना अध्याय.
गिनती अध्याय 20, गणना अध्याय 20 और उसका 24 से आणि त्याचं 24 पासून. आता अहरोनाच्या मृत्यूची वेळ येऊन घेतली आहे, कारण इस्रायल लोकांना मी दिलेल्या देशात तो प्रवेश करणार नाही. कारण तुम्ही दोघांनी मरिबा येथे पाण्यासंबंधी मी तुम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्याविरुद्ध तुम्ही बंड केले होते. हाँ, अब हारून की मृत्यु निकट आ चुकी है. हारून का एज भी बहुत हो चुका है. अब उसे कहा गया है कि अब उसका मृत्यु निकट आया है. अब वो मूसा को कहता है परमेश्वर, आता अहरोन व एलाजार यांना घेऊन होर डोंगरावर जा. तू होर पहाड़ पे जाकर तू क्या करना, हारून को भी लेना और इसको भी लेना, एलियाजर को भी लेना. त्या ठिकाणी अहरोनाच्या अंगावरील याजकी वस्त्रे काढून ती त्याचा पुत्र एलाजार याला घाल. हाँ, हारून के जो वस्त्र है, कौन से वस्त्र, जो हमने 28 अध्याय में उसके दूसरे वचन में लिखा है, कौन से वस्त्र, याजकीय वस्त्र. आणि अहरोनाचे जे वस्त्र आहेत 28 अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेले की याजकाचे वस्त्र. क्यों वो वस्त्र पहनाने के लिए बोले थे? आणि का ते वस्त्र घालण्यासाठी सांगितले ताकि लोग को मालूम पड़े ये महायाजक है. की लोकांना समजावं की हा महायाजक आहे. और जब ये चलेंगे तब कहीं पर भी रहेंगे तो लोगों को पहचान हो जाएगी और लोग आदर देंगे. आणि जेव्हा हे लोक जातील किंवा कुठे जातील तेव्हा लोकांना ओळख होऊन जाईल आणि ती लोक त्यांना आदर देतील. वही वस्त्र का क्या किया, हारून के निकालकर एलियाजर को दिया. आणि तेच वस्त्र अहरोनाचे काढून एलाजारला घातले. आणि मग अहरोनाचा तेथे अंत होईल. मोशेने देवाच्या आज्ञेप्रमाणे केले. ते तिघे जण मिळून होर डोंगरावर गेले आणि ते जात कौन कौन गया, आणि कोण काम केलं, मोशे, अहरोन और एलियाजर. आणि एलाजार. आणि ते जात असताना सर्व लोक त्यांच्याकडे पाहत होते. सारी मंडली नीचे से देख रही थी, पहाड़ पर ये लोग तीनों मिलके जा रहे हैं. फिर ते डोंगराच्या शिखरावर आल्यानंतर मोशेने अहरोनाची याजकी वस्त्र काढली. हाँ, मोसेस ने क्या किया, उसके याजकीय जो उसके लिए खास स्पेशल कपड़े बनाए गए थे वो निकाल दिए आणि ती त्याचा पुत्र एलाजार याच्या अंगावर घातली. हाँ, इसीलिए सेकंड नंबर पर एलियाजर होता है जो महायाजक बना. इसलिए प्रियो, परमेश्वर भी आपको वैसे ही वही स्थान, एलियाजर के जैसा वो स्थान जो उसकी कलीसिया में सभा चलाने वाला, परमेश्वर की स्तुति करने वाला, परमेश्वर के आगे खड़ा रहने वाला, परमेश्वर की भक्ती करने वाला, ऐसा बोलकर प्रभु चुनता है. आणि तेच एलियाजारचं स्थान देवाने आपल्याला सुद्धा दिलेले आहे. देव आपल्याला कशा रीतीने निवडतो, देवाची भक्ती करणारा, देवाच्या सेवेसाठी पुढे असणारा देवाने आपल्याला अशा रीतीने निवडलेला आहे. ते डोंगराच्या शिखरावर आल्यानंतर मोशेने अहरोनाची याजकी वस्त्र काढली आणि ती त्याचा पुत्र एलाजार याच्या अंगावर घातली. अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मृत्यू पावला. मग मोशे आणि एलाजार परत आले आणि अहरोनाच्या मृत्यूची बातमी लोकांना कळविण्यात आली. तेव्हा त्यांनी अहरोनासाठी 30 दिवस शोक केला. इस रीति से लोगों ने देखा कि अब कौन है, एलियाजर परमेश्वर की सेवा के लिए चुना हुआ हाई प्रीस्ट है. आणि या रीतीने लोकांनी पाहिलं की जो एलाजार आहे आता तो मोशेनंतर अहरोनानंतर तो देवाचा निवडलेला याजक आहे. हारून की पत्नी का नाम मालूम नहीं है. अहरोनाच्या बायकोचं नाव माहिती नाही. इसका एलियाजर की पत्नी का नाम मालूम नहीं है. एलाजारच्या बायकोचं नाव माहिती नाही बाइबल वहाँ उसका नाम दिया गया नहीं, आणि बायबलमध्ये तिचं नाव नाही देण्यात लेकिन आलं. उसके बेटे का नाम दिया गया है. पण त्याच्या मुलाचं नाव देण्यात आलं. वहाँ लिखा गया है, आप पढ़ सकते हैं कि उसने क्या किया, अपनी बेटे के लिए पुतनियल की एक लड़की, उसकी भी वाइफ का यानी पिनहास की पत्नी का भी नाम नहीं दिया गया. आणि पिनहासाचं सुद्धा बायकोचं नाव तिथे देण्यात नाही आलं. निर्गमन अध्याय 6 उसका 25, निर्गमन अध्याय 6 त्याचा 25, एक्सोडस चैप्टर 6:25. निर्गमन अध्याय 6 त्याचा 25. स्त्रियों, बाइबल में हम कुछ बातों को देखते हैं कि कहीं कहीं पर स्त्रियों का नाम नहीं दिया गया. आणि बायबलमध्ये आपण बघतो की कुठे कुठे स्त्रियांचं नाव नाही देण्यात आलं. जैसे हम देखते हैं हारून की पत्नी का नाम दिया गया, मोसेस की पत्नी का नाम दिया गया, लेकिन एलियाजर की पत्नी का नाम नहीं दिया, क्योंकि परमेश्वर नहीं चाहता कुछ बातों को साइलेंट रखना, गुप्त रखना, इसलिए परमेश्वर ने उस बात को गुप्त रखा है. अहरोनाच्या आणि मोशेच्या बायकोचं नाव देण्यात आले, पण जो एलाजार आहे त्याच्या बायकोचं नाव नाही देण्यात आले, कारण देवाची इच्छा आहे की काही गोष्टी गुप्त ठेवाव्या. नोहा की पत्नी का नाम नहीं है. नोहा आणि त्याच्या बायकोचं नाव नाही. बाइबल हमें उसके नाम नहीं बताती. आणि बायबलमध्ये त्याच्या बायकोचं नाव नाही तीन दिलं. बहुएं जो इतने उसके साथ रहे, हम क्वारंटाइन के बारे में देखते हैं तो उसकी 3 बहुएं भी तो क्वारंटाइन थी, लेकिन फिर भी उनकी बहुओं का नाम नहीं दिया. आणि त्याच्यात 3 सुनाच्या होत्या, त्यांनी त्यांना एवढी साथ दिली पण तरी सुद्धा त्यांचं नाव सुद्धा देण्यात नाही कभी आलं. कभी परमेश्वर हमें इससे ये बताता है कि कुछ बातों में पुरुष बहुत इम्पोर्टेंट है, ये बात परमेश्वर बताता है. आणि कधी कधी देव आपल्याला सांगते की काही गोष्टींमध्ये पुरुष हा फार महत्वाचा आहे. बहुत इम्पोर्टेंट.
आणि फार महत्त्वाचा आहे. इसीलिए कभी कभी स्त्रियों का उस स्थान पर नाम नहीं दिया. म्हणून कधी कधी स्त्रियांचं नाव नाही देण्यात येणार. अहरोनाचा पुत्र एलाझर यांनी पुटिएलाच्या एका कन्येबरोबर विवाह केला और उसकी लेकिन लड़की का नाम दिया है क्या वहाँ पर? आणि तिथं मुलीचं नाव देण्यात आलंय का? दे सकते थे ना. आणि देऊ शकत होते लेकिन ना. परमेश्वर को नहीं लगा योग्य, इसलिए नहीं दिया. आणि देवाला योग्य नाही म्हटलं म्हणून नाही दिलं. हाँ, तो पर बाइबल में स्त्रियों का नाम आना चाहिए तो क्या करना चाहिए? आणि बायबलमध्ये जर स्त्रियांचं नाव पाहिजे तर काय केलं पाहिजे? हाँ, क्योंकि जितने स्त्री का विश्वास परमेश्वर पर स्ट्रांग है उसका नाम बाइबल में है. आणि जेवढे स्त्रियांचा विश्वास जो आहे देवावरती मजबूत आहे त्या स्त्रियांचं नाव बायबलमध्ये देण्यात आलं. बाइबल में 11वें अध्याय में जो हम देखते हैं कि सारे हीरोज के नाम है, विश्वास के नायक का नाम है, नायक यानी हीरो, उसका हम देखते हैं उसके बारे में. आणि इब्रिकास 15:11 जर आपण पाहिलं तर जे विश्वासाचे नायक आहेत म्हणजे हिरो आहे त्यांचं नाव सब देण्यात पुरुष आलं. आहे. सर्व पुरुष आहे. लेकिन उसमें पण त्याच्यामध्ये एक पहिली स्त्री है सारा, आणि पहिली स्त्री आहे सारा पहली हीरोइन, आणि पहिली हिरोईन फर्स्ट हीरोइन. आणि पहिली हिरोईन क्योंकि वहाँ लिखा है उसने विश्वास किया. कारण की तिने तिने विश्वास तो केला. जिसका विश्वास स्ट्रांग है, जैसे फिनहास की पत्नी, आणि फिनहास का इतना विश्वास नहीं होगा, वो साधारण एक मसीह लेवी की पत्नी है, याजक की पत्नी बोलकर जीवन व्यतीत की है. आणि लेवीची बायको आहे याजकाची बायको आहे म्हणून तिने असं साधारण जीवन जगले असेल. इसलिए उसका नाम इतना इम्पोर्टेंट यहाँ नहीं, इसलिए लिखा नहीं. म्हणून तिचं नाव इथे लिहिण्यात नाही आलं. एलियाजर मुख्य महायाजक सेकंड स्थान पर था, आणि मुख्य महायाजक दुसऱ्या स्थानावरती होता. लेकिन फिर भी उसकी पत्नी का नाम नहीं दिया है. मतलब वो भी एक साधारण विश्वासी थी, जैसे एक स्ट्रांग विश्वास इनके द्वारा दिखाया जाता है वैसा नहीं, इसलिए उसका भी नाम नहीं है. आणि जसं यांचा विश्वास मजबूत होता तसं त्यांच्या बायकांचा जो विश्वास होता तो मजबूत नव्हता म्हणून तिचं नाव सुद्धा इथे देण्यात नाही. दूसरी हीरोइनी पढ़ेंगे तो राहाब है. आणि दुसऱ्या हिरोईनीबद्दल जर आपण पाहिलं तर ती आहे राहाब. वो भी इस्राएली नहीं है, आणि ती सुद्धा इस्राएली अन्य जाति है. अन्य जाती इसलिए अन्य जातियों के लिए परमेश्वर बताता है कि हम अन्य जाति में से अगर राहाब विश्वास बनकर आज इब्रानियों की पत्री में विश्वास रखने से वो एक नायिका बनी, तो हम क्यों नहीं बन सकते? आणि देव आपल्याला अन्य जाती लोकांना सांगतो की ती सुद्धा अन्य जातीमधून होती परंतु ती देवावरती विश्वास ठेवला आणि ती एक विश्वासाची नायिका बनली तर मग आपण का नाही बनू शकत. और तीसरा नंबर कौन हीरोइनी है? आणि तिसऱ्या नंबरवरती कोण हिरोईनी आहे? विश्वासी स्त्रियां, आणि विश्वासी स्त्रिया जो चर्च में आती हैं, जे चर्चमध्ये येतात जिन्होंने दुख में, दर्द में, कष्ट में सहकर बोला प्रभु अच्छा ही करेगा, आगे हमारा अच्छा है, वो रहकर जो सह रही थी वो स्त्रियां. आणि जे दुःख कष्ट उचलून जे लोक सहन करून म्हणत होते की जे काही होईल तरी सुद्धा आम्ही लोक देवावरतीच विश्वास ठेवते आहेत विश्वासाचे स्त्रिया. और दूसरी स्त्रियां वो इस विश्वासी स्त्रियों में जिनके पति मर गए लेकिन उन्होंने यीशु को नहीं छोड़ा, परमेश्वर को नहीं छोड़ा, तो एक दिन वो जिंदा हो जाएंगे, जिलाए जाएंगे, वो आशा रखकर प्रभु को पकड़े रखा. आणि ज्यांचे पती मेलेले होते तरी सुद्धा त्यांनी विश्वास ठेवून म्हटलं की आम्हाला आशा आहे की आमची जी नवरी मेलेली आहे ती सुद्धा देवामध्ये जिवंत करण्यात येते. बहुत से लोगों को ऐसा लगता है ना, अरे आप लोग चर्च में आए, मेरा पति मर गया, फिर मुझे यीशु ने क्यों नहीं बचाया? नहीं चाहिए यीशु. आणि खूप लोकांना असं वाटतं आम्ही लोक तर येशूमध्ये आलो पण माझा नवरा मेला देवाने त्यांना का नाही वाचवलं, नको आम्हाला येशू. ऐसी स्त्रियां विश्वासी नहीं. आणि अशा स्त्रिया विश्वासी नाही. जिनको दुख होने के बावजूद, बड़ा दुख, क्योंकि नेचुरली स्त्री के लिए सबसे बड़ा आसरा कौन है? उसका पति है ना. आणि स्त्रियांसाठी सर्वात मोठा आसरा कोणता आहे? तिचा नवराच आहे. वो मर गया लेकिन फिर भी उसने परमेश्वर को नहीं छोड़ा, उन स्त्रियों का नाम है. आणि तो मेला पण तरी सुद्धा त्या स्त्रियांनी देवाला सोडलं नाही, त्या स्त्रियांचं नाव देण्यात आलं. तो इसलिए प्रियो हम यहाँ देखते हैं कि फिनहास की पत्नी का नाम भी यहाँ नहीं दिया गया है. आणि फिनहासाच्या बायकोचं सुद्धा नाव इथे देण्यात नाही आलं. इसलिए हम देखते हैं प्रियो कि ये जो फैमिली जो परमेश्वर ने बनाई, आणि हे जे कुटुंब देवाने बनवलं, आप जो हम लोग एक निर्गमन अध्याय 6 में जो पढ़ रहे थे, आणि निर्गमन अध्याय 6 मध्ये जे आपण वाचत होतो, में जो पढ़ रहे थे उसमें आप हारून की जो फैमिली है, उसकी पत्नी का नाम, उसके बेटे का नाम, उसके उन सब के बारे में आप देखते हैं. स्पेशलिटी खास करके वहाँ पर स्त्रियों का नाम, कुछ स्त्रियों का नाम दिया गया. आणि जर आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलं तर काही स्त्रियांचं नाव देण्यात आलेलं आहे. तो
अभी हम देखेंगे एलियाजर के माता पिता आपको मालूम पड़ गए। आणि एलियाजरचे तुम्हाला आई वडील समजले। दूसरा, एलियाजर की पत्नी मालूम पड़ गई, नाम नहीं है लेकिन पत्नी मालूम हो गई, बेटे का नाम मालूम हो गया। एलियाजरच्या बायकोचं नाव आणि त्याचं जे मुलाचं नाव होतं ते सुद्धा तुम्हाला समजलं। हारून से जो उसे मिला, आणि अहरोनाकडून जे त्याला हारून भेटलं, के समय पर 20 साल तक उसने सेवा की। आणि अहरोनाच्या वेळेपर्यंत त्यांनी 20 वर्षापर्यंत सेवा केली। उसके बाद भी उसने सेवा की। त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी सेवा केली। यहोशू जब मरा उसके बाद एलियाजर भी मर गया। आणि यहोशूनंतर जेव्हा मेला तेव्हा त्याच्यानंतर एलियाजर सुद्धा मेला। एलियाजर को भी मूठमाटी यानी दफनविधि हुई। आणि एलियाजर सुद्धा मूठमाती पेटीमध्ये दफनविधी झाली। आप यहोशू अध्याय 24 उसका 33 में पढ़ सकते हैं। आणि यहोशू अध्याय 23 त्याचं 34 मध्ये तुम्ही वाचू शकता। योशुआ चैप्टर 24, यहोशू अध्याय 24 यहोशू अध्याय 24 और उसका 33। आणि त्याचं 34। अहरोनाचा पुत्र एलियाजर हाही मरण पावला। त्याला एफ्राईमच्या डोंगर प्रदेशातील गिबा या ठिकाणी मूठमाती देण्यात आली। वो अपनी सेवा पूरी किया, लेकिन उसकी सेवा पूरी करने से पहले उसने अपने बेटे को उस स्थान पर बनाया था। गिनती अध्याय 25, गणना अध्याय 25, गिनती अध्याय 25, गणना अध्याय 25 और उसका 10 है। आणि त्याचं 10 पासून। मग देव मोशेला म्हणाला, परमेश्वर ने मोसेस से कहा, अभी ये क्या कह रहा है, पहली बात तो मैं आपको बताना चाहती हूँ परमेश्वर ऐसा क्यों कह रहा है। इसराइलियों के बीच में व्यभिचार हुआ आणि इस्रायली लोकांमध्ये व्यभिचार झाला और इसी कारण से परमेश्वर बहुत गुस्सा हुआ था। म्हणून देवाला खूप राग आलेला। इसीलिए एलियाजर का जो बेटा था फिनहास, आणि एलियाजरचा मुलगा होता फिनहास, जो हारून याजक का पोता था, आणि अहरोन याजकाचा नातू होता, उसने क्या किया, भर मंडली में हाथ में बर्छी ले ली आणि भर मंडळामध्ये त्याने हातामध्ये बर्छी घेतली और उसने उनको मारा। आणि त्याने त्यांना मारलं। पढ़ सकते 7वें वचन से। आणि 7व्या वचनापासून तुम्ही वाचू शकता। अहरोन याजकाचा पुत्र एलियाजरचा पुत्र फिनहास याने हे पाहिले तेव्हा त्याने ताडपण उठून एका भाला हाती घेतला आणि तो त्या मनुष्याच्या पाठोपाठ धावत जाऊन त्याच्या तंबूत शिरला। फिनहासाने तो भाला त्या मनुष्याच्या शरीरात आरपार घुसकला आणि तो भाला त्या तरुणीच्या पोटातही शिरला। तेव्हा मरी जमली। हाँ, क्योंकि जिस व्यभिचार के कारण वहाँ परमेश्वर ने जो क्रोध किया था, आणि व्यभिचारामुळे देवाने जो क्रोध केलेला, लोग मर रहे थे, मरी आ चुकी थी। जैसे अभी कोविड-19 ये भी मरी है, महामारी है, वैसे ही उनके बीच में मरी लग रही थी, लोग मर रहे थे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा मरी लागून ते लोक मरत होते। इसलिए फिनहास इतना गुस्सा हुआ आणि फिनहासाला एवढा राग आला कि उसने बर्छी लिया और ऐसा मारा पुरुष के पीठ पे कि वो आगे जो स्त्री के ऊपर वो लेटा हुआ था उसके अंदर भी घुस गई। आणि त्याने भाला घेऊन असं मारलं त्या पुरुषाला की ती स्त्री जी झोपलेली होती तिला सुद्धा ते लागलं। दोनों के दोनों एक ही जगह में मर गए आणि दोघंच एका ठिकाणी इससे मरण मरी पावले। उसी घड़ी थम गए। आणि या रीतीने मरी त्याच त्याची थांबली। परमेश्वर का क्रोध शांत हुआ। आणि देवाचा क्रोध शांत झाला 24,000 लोग मर गए। आणि 24,000 लोक मेली। कितने? किती? 24,000। आणि 24,000 इतने लोग उस मरी में क्षण में जो व्यभिचार वो लोग कर रहे थे उसके कारण कैसी मरी कि धड़ाधड़ लोग मरने लगे। आणि व्यभिचारामुळे जी मरी बसली त्याच्यामध्ये धडाधड लोक मरू लागले। उनके पापों से, व्यभिचार ऐसे पाप से लोग इसराइली लोग मर रहे थे। आणि व्यभिचार पापामुळे इस्रायली लोक मरत होते। इसलिए फिनहास ने जो काम किया, आणि फिनहासाने जे काम केलं इसलिए परमेश्वर को बहुत अच्छा लगा। म्हणून देवाला ते खूप आवडलं। अभी 10वां वचन। मग देव मोशेला म्हणाला, अहरोन याजकाचा नातू व एलियाजरचा पुत्र फिनहास याने माझा क्रोध शमविला आहे। हाँ, मेरा गुस्सा ठंड किया है। क्यों? क्योंकि उसने उस बुराई को दूर किया। कारण माझ्याप्रमाणेच माझ्या प्रतिष्ठेसाठी तोही क्रोधयुक्त झाला होता। हाँ, उसे बुरा लगा था इसने ऐसा गंदा काम किया, ये लोग ऐसा कर रहे हैं, इसी कारण से बेचारे दूसरे मर रहे। इसलिए जैसे उसको जलन हुई, म्हणून सर्व इस्रायलांचा नाश करण्याचे मी ठरविले होते, त्याप्रमाणे मी आता करणार नाही। हाँ, परमेश्वर ने निर्णय लिया था कि सब कुछ खत्म कर देगा, लेकिन परमेश्वर कहता है अब मैं नहीं करूँगा। फिनहासाने देवाबद्दल दाखविलेला आदेश आणि त्याने इस्रायल लोकांसाठी केलेले प्रायश्चित्त। हाँ, परमेश्वर इसराइली लोगों के सामने परमेश्वर के सामने इसराइलियों के प्रति किया हुआ पश्चाताप और जो
परमेश्वर के लिए उसके लिए जन्म थी, उसके कारण यामुळे मी वचन देतो की फिनास आणि त्याचे वंशज सदा सर्वकालचे याजक होतील. इसीलिए महायाजकों की लिस्ट में फिनहास, फिनहास के बच्चे, बच्चे के बच्चे, बच्चे के बच्चे, ऐसा बनकर महायाजकों के और वंश याजकों की लिस्ट में. म्हणून महायाजकाच्या यादीमध्ये फिनास आणि त्याच्यानंतर त्याची मुलं आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं असं करून यादीमध्ये त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुरुष जब परमेश्वर के लिए काम करता है आणि पुरुष जेव्हा देवासाठी काम करतो, परमेश्वर की सेवा करता है, देवाची सेवा करतो, तो परमेश्वर उसके वंश को चलाता है, आणि देव त्याच्या वंशाला चालवत राहतो, उसके वंश को संभालता है आणि त्याच्या वंशाला और सांभाळतो, उसका वंश सामने खड़ा करता है. आणि त्याचा वंश समोर उभा करतो. फिनहास इतना जलन परमेश्वर के लिए उठ खड़ा क्यों हुआ? क्योंकि एलियाजर परमेश्वर की सेवा अच्छी रीति से करता था. आणि फिनासला एवढा राग का आला कारण ते लोक पाप करत होते, परंतु त्याला राग का आला कारण त्याचा जो वडील होता तो सुद्धा देवाची चांगली सेवा करत होता. एलियाजर एक अच्छा परमेश्वर का भक्त है, एलियाजर चांगला देवाचा चांगला भक्त परमेश्वर आहे, का भय मानने वाला है. देवाचा भय मानणारा आहे, उसने उसकी सेवा बहुत अच्छी रीति से की. आणि त्यांनी त्याची सेवा चांगल्या रीतीने केली. लोगों के अंदर जब मरी आई थी कोरह दातान के समय पर, आणि गौरव दातांच्या वेळेला जेव्हा लोकांमध्ये मरी पसरली उस समय भी एलियाजर था. आणि तेव्हा सुद्धा एलियाजर उसके होता. बाद दूसरी विपत्ति भी भेजी गई कुरकुराने के कारण. आणि कुरकुर करण्यामुळे जी दुसरी विपत्ती पाठवण्यात उस आली, समय भी मरी फैली थी, तभी हारून और एलियाजर उन लोग ने परमेश्वर के सामने उनके बीच में खड़े होकर धूप जलाया. आणि तेव्हा सुद्धा आरोन आणि जो एलियाजर होता त्यांनी सगळ्या लोकांमध्ये मध्ये उभे राहून त्या लोकांनी देवासाठी धूप चालला. इसीलिए ये पिता होने के नाते अपने बच्चों को भी ये दीक्षा देकर वे उन्हें सिखाते रहे. आणि वडील होते म्हणून त्या लोकांनी काय केले, ही दीक्षा त्यांच्या मुलांना देऊन केली आणि त्यांना शिकवत ये गेले. परमेश्वर की सेवा करते थे, आणि हे लोक देवाची सेवा करायची, परमेश्वर के सामने रहते थे, देवाच्या समोर राहायचे, लेकिन अपने कुटुंब को भी समय देते, पण स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा वेळ अपने द्यायचे, कुटुंब को भी प्यार करते. आणि स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा प्रेम करायचे. याजक होने के नाते आज परमेश्वर आपको भी यही सिखाता है. आणि याजक होण्याच्या नात्याने देव तुम्हा सर्वांना सुद्धा हे आप अपने शिकवतो. फैमिली को प्यार करना चाहिए, तुम्ही तुमच्या कुटुंबाला प्रेम केलं अपने पाहिजे फैमिली के साथ फेथफुल रहना चाहिए, आणि कुटुंबासोबत विश्वास योग्य रीतीने राहिला पाहिजे पराये रिलेशन में नहीं होना चाहिए. आणि परक्या नात्यांमध्ये असू नये. आप लोगों ने जो इन पुरुषों को देखा है, हारून की जिंदगी में यीशुआ के सिवाय कोई दूसरी नहीं है. आणि अरुणाच्या जीवनामध्ये एलिशिबानंतर दुसरी कोणती स्त्री आली नाही, एलियाजर की भी जिंदगी में कोई दूसरी स्त्री नहीं है. आणि एलियाजरच्या सुद्धा जीवनामध्ये दुसरी कोणती स्त्री आली ना नाही. फिनहास नबी जो जो आगे आप देखोगे किसी की भी नहीं, क्योंकि वो लोग अपने लाइफ को अपने लाइफ पार्टनर को बड़ा ही प्यार करते थे. आणि ती लोक त्यांचे जे लाईफ पार्टनर होते त्यांना खूप जास्त प्रेम करायचे, वो भले इतने ग्रेट नहीं थे, आणि तेवढे थोर नव्हते, लेकिन फिर भी वो मेरी पत्नी है, पण ती माझी बायको आहे ऐसा बोलकर वो अपनी पत्नी से विश्वसनीयता से रहे, उनको संभाल कर लिया. जबकि उनकी पत्नी इतनी सारा के जैसी, रेबेका के जैसी, या हारून की पत्नी इलिशबा हारून को बहुत मदद करती थी, वैसे लोग नहीं रहे, लेकिन उनके जैसी सेवा नहीं करती बोलकर उनको नफरत नहीं किया. आणि अरुणाची जी बायको सारा हारून की बायको इलिशबा, आणि अरुणाची जी बायको आहे एलिशिबा आणि सारा, या लोकांसारखा त्यांचा विश्वास मजबूत नव्हता, तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलं नाही की या लोकांचा विश्वास मजबूत नाही किंवा देवासाठी कोणती मदत करत नाही, पण त्या लोकांनी काय म्हटलं की माझी बायको आहे म्हणून ती लोक त्यांना प्रेम करत राहिली आणि त्यांच्या प्रती ती लोक विश्वास योग्य राहिली. पुरुष आज परमेश्वर हमें यही सिखाता है कि एलियाजर से, कि आप जैसे एलियाजर परमेश्वर को भी प्यार करता था, इसी कारण से वो अपनी फैमिली को भी प्यार करता था. आणि एलियाजर देवाला सुद्धा प्रेम करायचा आणि म्हणून तो त्याच्या कुटुंबाला सुद्धा प्रेम करायचा. इसलिए परमेश्वर ने एलियाजर को भी आशीषित किया और फिनहास को भी आशीषित किया, और फिनहास के कारण उसका वंश बना रहा. आणि देवाने एलियाजरला सुद्धा आशीर्वाद केला, फिनासाला सुद्धा आशीर्वाद केला आणि फिनासाद्वारे त्याचा वंश बनून राहिला. इसलिए प्रियो, आज परमेश्वर का वचन हमसे यही कहता है आणि देवाचं वचन आपल्याला आज हेच सांगतो कि हम भी याजक के फैमिली के हैं. आणि आपण सुद्धा याजकाच्या वंशातून परमेश्वर आहोत. ने हमें याजक बोलकर चुना है. देवाने आपल्याला याजक म्हणून निवडलेलं परमेश्वर आहे के लिए काम करो, आणि देवासाठी कामं करा, परमेश्वर के लिए खड़े रहो, देवासाठी उभे राहा और परमेश्वर के साथ साथ अपने फैमिली को भी समय दो. आणि देवासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुद्धा वेळ द्या. अपने मित्रों के साथ, अपने फ्रेंड सर्कल में घूमने से अच्छा अपनी बहन, अपने घर में भाई है, उनके साथ संगति करना ज़्यादा अच्छा है. आणि मित्रांसोबत बसण्यापेक्षा जास्त आहे चांगलं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये आई आणि तुमची बहीण आहे त्यांच्यासोबत जास्त अपने बसा. फैमिली के साथ प्यार से रहना ये ज़्यादा अच्छा है. आणि कुटुंबासोबत प्रेमाने राहणं ही चांगली गोष्ट आहे. तो आपके विश्वास से आपकी फैमिली का बचाव होता है. आणि तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्या कुटुंबाचं कारण होतं. पुरुष के परमेश्वर से प्यार करने से उसकी फैमिली आगे बनी रहती है. आणि पुरुष जेव्हा देवाला प्रेम करतो तेव्हा त्याचं कुटुंब पुढे टिकून राहतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वादित करू. हम यहाँ पर रुकेंगे आणि आपण इथे थांबूया. और हम 1 घंटे का ब्रेक लेंगे. आता 1 तासाचा आपण ब्रेक घेऊ. हम दूसरे सेक्शन में हम देखेंगे आशीष और एलियाजर ने क्या काम परमेश्वर के लिए किया. आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये आपण आशीर्वादाबद्दल बघणार आणि एलियाजरने देवासाठी काय काम केले ते आपण बघणार. प्रभु आपको आशीष दे. हम प्रार्थना करें. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू.
पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता हम धन्यवाद देते एलियाजर के लिए प्रभु कोटि कोटि धन्यवाद देते। वो और उसकी फैमिली सदा आपके राज्य में बनी रही और सेवा करती रही। तो मेरे राजा मेरे मान पवित्र पिता, यहाँ पर भी आए हुए हर एक जन हमको भी प्रभु तूने याजक बोलकर चुना है ताकि प्रभु हम आपकी सेवा टहल करें। अब तो प्रभु उनके काल में तो पवित्र स्थान और अति पवित्र स्थान ऐसा फर्क था, अब तो प्रभु यीशु के द्वारा वो पर्दा फट गया है। इसलिए आज हम जहाँ परमेश्वर है अति पवित्र स्थान में जाते हैं। इसलिए मेरे महान पवित्र पिता ये सभी याजकों को एलियाजर के जैसा, फिनहास के जैसा अच्छी सेवा करने के लिए मदद करना और अपनी फैमिली को भी एक याजक ही बनाने के लिए मदद करना। इन सबको यीशु के नाम से करुणा दया मत की आपका आशीर्वाद प्रभु यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना प्रेज करा। सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 54762200048164। कैनरा बैंक वांगनी ब्रांच। IFC कोड है कैपिटल CNRB 0015476। धन्यवाद।